व्हायब्रंट पिंपरी चिंचवड ह्या इव्हेंट करता आज इथे आपण सगळेजण जमलेले आहोत। कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर नाव रोवायचं असेल तर त्याकरता खूप कष्ट लागतात आणि चिकाटी लागते। कन्सिस्टन्सी इज द की ऑफ द सक्सेस असं म्हणलेलं आहे। सो कुठलीही गोष्ट कन्सिस्टंटली आपण केली तर त्यामध्ये आपण नाव कमवू शकतो। याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स। सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यावरती आपलं काम हे बोलत असतं। तुम्ही कशा प्रकारे करताय, तुम्ही किती लोकांना अट्रॅक्ट करू शकताय, तुमचा कंटेंट कशा प्रकारचा आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावरती तुम्ही इन्फ्लुएन्सर्स होऊ शकता की नाही ह्याकरता खूप मॅटर करतात। आणि आज आपण बघायला गेलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा कंटेंट होऊ शकतो हे आज आपल्याला कळलेलं आहे। याचं रिझन आपण म्हणू शकतो की कोविड दरम्यान ह्या सगळ्या गोष्टींना अर्थात इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर हा आपण कोविड दरम्यान केला। हम लोग कोविड में घर बैठे थे, कुछ करने को नहीं था, तो बहुत से लोगों ने आई थिंक यहाँ पे जो है वहां से उनमें से 70-80% लोगों ने सोचा कि चलो यार कुछ तो करते हैं, ब्लॉग लिखते हैं, कुछ वीडियो बनाते हैं और यूट्यूब पे डालते हैं, इंस्टा पे डालते हैं। आणि हेच त्यांनी जे केलं त्यामध्ये ते नंतर 4-5 वर्ष कन्सिस्टंट राहिले आणि त्यामुळे आज त्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांनी आपण उल्लेखतो। आपल्या सगळ्यांकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत। कारण पूर्वी जसं होतं की घरामध्ये असलेली गृहिणी स्त्री काय करणार, काही नाही, दिवसभराची कामं करायची, मुलांना शाळेत सोडायचं, संध्याकाळी आल्यावरती हस्बंड करता चहा करायचा, नाश्ता करायचा, जेवण करायचं, पूरा हो गया उनका दिन। उनको कुछ वैल्यू नहीं था उसमें। वो जो कर रही थी उनका कुकिंग जो था इतना टेस्टी वो बनाती थी खाना, लेकिन उनको कुछ सराहता नहीं था। जो बोलते हैं ना कि हमारे भी अंदर कुछ हार्मोन्स सीक्रेट होते हैं, जो अगर हमें कुछ कोई लोग प्रेज करे तो वो हार्मोन्स ज्यादा वहां पे एक्सक्रीट होते हैं और हमें खुशी मिलती है। लेकिन जो होम मेकर्स जो होती है उनके लिए ये पॉसिबल नहीं था क्योंकि उनको कोई प्रेज नहीं करता। अरे कौतुक करणं हा त्यांच्याकरता एक भाग आहे, हा गृहीतच धरला जायचा नाही, त्यामुळे त्यांच्या खाण्याला कोणीही किंमत देत नव्हतं। पण आज हेच जेव्हा तीच स्त्री तेच व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकते आणि त्याच्यावरून जेव्हा लोकांकडून तिचं कौतुक होतं तेव्हा घरच्यांना वाटतं यार कुछ तो बात है इसके खाने में, हाँ कुछ तो टेस्टी बनाती थी, इतने सालों में खाता था, लेकिन आता मला कळलेलं आहे की तिच्यामध्ये काहीतरी दम आहे आणि तिने काहीतरी करून दाखवलेलं आहे। हेच आहे सोशल मीडियाची आपली ही कमाल आहे। यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर हे सगळ्या माध्यमातून आपण लोकांशी जोडले जातो आणि जेव्हा बाहेरून रेकग्निशन मिळतं त्यावेळेला घरामधून डेफिनेटली मिळतं आणि घरातल्यांना आपली व्हॅल्यू समजते की आपण काहीतरी करू शकतो, हे लोकांना समजतं आणि घरातल्यांना समजतं। आणि ह्याच करता हेच फक्त घरातल्यांना किंवा लोकांपुरतं पोहोचवणं नसतं, तर त्या कार्याला तुम्ही कुठेतरी एक रेकग्निशन मिळण्याकरता जेव्हा तुम्ही एक अवॉर्डी म्हणून एखाद्या फंक्शनला येता ते नक्कीच कौतुकास्पद असतं। और वही आज का दिन है। पुणेकर न्यूज जो प्लेटफॉर्म काफी अच्छा और बहुत सालों से पुणे में चल रहा है। बहुत सारी न्यूज पुणे और अराउंड होती रहती है, पिंपरी चिंचवड़ में होती रहती है, जिनके बारे में कोई बात नहीं करता। लेकिन पुणेकर न्यूज ऐसा प्लेटफॉर्म है कि जो हर एक न्यूज कोने कोने तक जाके बहुत नीचे तक जाके उनका सब जांच पड़ताल करते हैं और हमारे व्यूअर्स तक लेके आते हैं। वो है पुणेकर न्यूज। पुणेकर न्यूज अगदी कोपऱ्यामध्ये मला असं सांगायला आनंद होतोय की परदेशी सर आज आपण इथे आलेले आहात। आज पोलिसांबरोबर टायअप करून एखादी न्यूज करणं हे खूप टास्क असतो हा, आणि तो पुणेकर न्यूज मला असं वाटतंय की खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करत आहे। मग ती पोर्शे कारची न्यूज असो किंवा पूजा खेडकर यांची न्यूज असो, सगळ्या प्रकारच्या न्यूज ह्या पुणेकर न्यूजने गेल्या काही दिवसामध्ये खूप उत्तमरित्या कव्हर केलेल्या आहेत आणि आज त्याच करता पुणेकर न्यूजची आज व्ह्यूअरशिप ही आज मिलियन्स मध्ये गेलेली आहे। अशाच प्रकारचं काम हे समाजाकरता, समाजाचं आणि समाजासाठी केलेलं हे काम असतं, ते नक्कीच त्याचं कुठेतरी एक आपण याचा एक रेकग्निशन होत असतं असं आपण म्हणतो। आणि अशाच प्रकारच्या रेकग्निशनसाठी आजचा हा आपण इथे सोहळा आयोजित केलेला आहे ज्याचं नाव आहे व्हायब्रंट पिंपरी चिंचवड। आज पिंपरी चिंचवड हे शहर सुद्धा एक नावारूपाला आलेलं शहर आहे। पुण्याची ओळख पूर्वीपासून सांस्कृतिक शहर, कल्चरल सिटी टू आयटी हब इथपर्यंत होती।
परंतु आज पिंपरी चिंचवड बद्दल आपण जर बोललं तर सुरुवातीपासूनच नेटकं वेल प्लॅन्ड असं शहर आपल्याला बघायला मिळतं. अतिशय सुंदर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, प्लॅनिंगनी केलेलं आहे आणि त्याच प्रकारे सगळ्या सोयी सुविधा आणि राहण्याचा कम्फर्ट जो आपल्याला पिंपरी चिंचवड मध्ये मिळतो तो डेफिनेटली चांगला आहे असं मला सांगायला आवडेल. मला असं वाटतं इथे उपस्थित असलेले सगळे जे आपले गेस्ट आहेत हे मोस्टली पिंपरी चिंचवड एरियामधले आहेत. आज आपले इथे येणारे जे रिस्पेक्टेड आपले मान्यवर आहेत ते सुद्धा पिंपरी चिंचवड करता खूप काम करतात. पिंपरी चिंचवडचे IAS कमिशनर आपले शेखर सिंग सर यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पुनीत बालन यांचं देखील इथे आगमन होईल आणि काही क्षणातच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूयात. धन्यवाद. कार्यक्रम आपल्याला माहिती आहे की पुणेकर न्यूजने हा इथे आपल्याला अरेंज केलेला आहे. याकरता पुणेकर न्यूजचे टिकम शेखावत यांना मी इथे बोलवते आणि त्यांनी पुणेकर न्यूज बद्दल आपल्याला अजून जास्त सांगावं याची मी त्यांना विनंती करते. टिकम शेखावत. Good morning, everyone. Honorable Pardeshi Sahib, guests, and all the awardees. ये पुणेकर न्यूज के लिए बहुत गौरव की बात है कि आप सभी ने अपना कीमती समय निकालकर हमें ये गौरव जो है आपका नहीं है, ये आप हमें गौरवान्वित कर रहे हैं क्योंकि इतने बरसात में और इतने ट्रैफिक वाले सिचुएशन में मैं उम्मीद कर रहा था कि 11 बजे के आसपास तक लोग पहुंचेंगे, लेकिन मैं आई एम कंप्लीटली सरप्राइज बट एट द सेम टाइम थ्रिल्ड कि परदेशी साहब भी आ गए हैं. मतलब हमारे जो चीफ गेस्ट है, आमतौर पे ऐसा होता है कि चीफ गेस्ट जो है वो देर से पहुंचते हैं या वो उनको आने में समय लगता है. और सर, हम लोग पत्रकार होने का एक फायदा ये उठाते हैं कि हल्का फुल्का मजाक कर लेते हैं और आप उसमें 302 नहीं लगाओगे ऐसी मुझे उम्मीद भी है. तो वो अक्सर हमने हिंदी फिल्मों में जो देखा है कि पुलिस सब कुछ होने के बाद पहुंचती है, तो वो भी हमारा जो भ्रम है वो साहब ने आज निकाल दिया है. साहब पहले आ गए हैं. तो हम में से अगर कोई गलती कर रहा हो या किसी से कोई नादानी हो जाए तो साहब पकड़ लेंगे या हम पे कोई चार्ज कर देंगे. तो हमें ये चीज ध्यान में रखना है. Jokes apart, so this is the second event of Punekar News in 2024. I'll give you a brief idea about Punekar News. The journey started in 2014. वो कहते हैं ना कि जो तूफानों में पलते जा रहे हैं वही जमाना बदलते जा रहे हैं. और ये पुणेकर न्यूज के लिए बहुत सटीक इसलिए बैठता है. मैं तीनों लैंग्वेज में बात करूंगा बिकॉज वी हैव आवर पोर्टल्स इन ऑल द 3 लैंग्वेजेस. ये सटीक इसलिए भी बैठता है क्योंकि कोई घटना घटी, उसमें क्या हुआ क्या नहीं हुआ ये बताने के लिए मार्केट में सैकड़ों चैनल्स हैं, सैकड़ों अखबार हैं. लेकिन कोई घटना के घटते ही क्या हो रहा है ये बताने के लिए लोक कम आहे, खूपच कमी लोक आहे. तुम्ही बघा, तुम्ही जर पॉर्श केस बघितलं तर मला आठवतंय पुणेकर न्यूज 3 दिवस ट्विटरवर पॉर्श केस मध्ये ट्रेंड होत होतं. आणि याचं एक मुख्य कारण म्हणजे किमान 25 एक स्टोरीज मीडियामध्ये काही जी घटना असते किंवा न्यूज जे असते त्याला स्टोरीज म्हणतो आपण. तर अंदाजे 25 एक स्टोरीज ही पुणेकर न्यूजने ब्रेक केलेली आहे. And you all will be surprised. Mr. Pardeshi will certainly appreciate it. There was a communication from National Commission of Child and Women to Pune Police about this case. आपको जान के खुशी होगी कि कमीशन ने पुणेकर न्यूज का हवाला देके वो लेटर भेजा था कि पुणेकर न्यूज ने ये रिपोर्ट किया है और इसमें फैक्ट्स क्या है वो आप बताइए. When it was national TV, so TV like Republic chose us to be with them in terms of ground coverage or facts in the Porsche case. If it is a case of Pooja Khedkar, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय पूजा खेडकरच्या केसमध्ये अंदाजे 6 ते 7 स्टोरीज या पुणेकर न्यूजने ब्रेक केलेलं आहे. तर पुणेकर न्यूज नेमकं काय, म्हणजे हा जसं मोनिका म्हणाले फक्त पुणेपर्यंतच मर्यादित आहे का, तर असं नाही आहे. पुणेकर न्यूज started in 2014 by founder Amit Singh, founder Mubarak Ansari, and our third brother who is not here, he is unfortunately is in ICU, is not well. हम उसको मिस कर रहे हैं, सुमित सिंह को. ही इज आवर ब्यूरो चीफ. तो हमारे जितने भी क्राइम स्टोरीज होती हैं या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम होता है का जो पार्ट होता है, काही असलं आणि कितीही ते रिस्की असलं किंवा कितीही कॉम्प्लेक्स असलं
तर ऍटलिस्ट व्हिडिओचा विषय जेव्हा येतो व्हिडिओ रिपोर्टचा, सुमित सोबत चर्चाशिवाय ती स्टोरी आम्ही प्रोड्यूस करत नाही. सुमितचा खूप मोठा वाटा आहे याच्यात, खूप महत्वाचा रोल आहे. आणि हे सगळ्या जे स्टोरीज आहे, लेट इट बी व्हिडिओ स्टोरीज, इंग्लिश न्यूज स्टोरीज और मराठी, और एडिटर इन चीफ वेयर इज मुबारक अंसारी. आई कांट सी मुबारक. अच्छा, एक शेर मुझे याद आ गया, मुबारक जो भी शेखर सिंह जी का इंतजार कर रहे हैं कि जनाजे पे जाते हुए उनके हाथ फैले देखकर लोगों ने पूछा भाई के हाथ फैले हुए क्यों हैं, तो हमने कहा भाई को इंतजार की आदत सी हो गई थी. सो इस समय हमारे जो भाई एडिटर इन चीफ, ही इज ऑन मेन गेट एंड he is there to welcome our chief guest, Shekhar Singh ji. I just spoke to him. He's on the way, and next, let's say, couple of minutes, he should be in. Our title sponsor, Puneet Balan from Puneet Balan Group, he's also on the way. He should come anytime in the next 10 minutes. But the moment Shekhar Singh ji and Puneet Balan is here, we'll start the event. Once again, about Punekar News, if you talk about English news, English content in Pune region, when I say Pune region, Pune, Pimpri Chinchwad, Pune district at large, Punekar News has a hit rate of around 50 lakh views every month on website on English news. And if you talk about Twitter, YouTube, Facebook, and other social handles, the overall impression, we call it viewers impression, it's around 17 million a month. यानी लगभग 1,70,00,000. और अंग्रेजी न्यूज के माध्यम से ये पुणे के, मैं बड़ी जिम्मेदारी से कह रहा हूं, अगर कोई रिकॉर्ड कर रहा है तो आप बिल्कुल इसको संभाल के रखिएगा, इंग्लिश न्यूज में पुणे में ये जो डेटा है, ये जो कंटेंट है, आज की तारीख में जब आप अवार्ड रिसीव कर रहे हैं और हम लोग ये कार्यक्रम कर रहे हैं, पुणेकर न्यूज इज नंबर 1. पुणेकर न्यूज का मुंबई में वी हैव मुंबईकर न्यूज. और एक रीजन भी ये है, मैं इतनी सारी चीजें बता रहा हूँ क्योंकि सिंह साहब अभी आने को है, पुनीत बालन आने को है, सो आई एम जस्ट यूटिलाइजिंग दिस अपॉर्चुनिटी टू शेयर व्हाट इज पुणेकर न्यूज. वी हैव मुंबईकर न्यूज एट मुंबई. वी हैव पटना प्रेस एट बिहार. वी हैव सरकार खबर फॉर पैन इंडिया, एंड दैट्स एनीथिंग एंड एवरीथिंग रिलेटेड टू गवर्नमेंट की जो भी न्यूज होती है, फॉर दैट इट्स सरकार खबर. Shortly, we should have something related to Nagpur and Nashik also. And our founder Amit Singh is sincerely working on this. ये जो भी strategies वाला part है वो हमारे अमित, जो भाई अमित भाई, वो देखते हैं. Editorial wise मुबारक देखते हैं. लेकिन जहाँ पर थोड़ा shining वाला part है, तो वहाँ पर ये लोग मुझे भेज देते हैं. जैसे अभी इन्होंने भेज दिया है कि आप जाके स्टेज पे बात कीजिए आप. लेकिन जो मेहनत है वो इन लोगों की है, मैं जस्ट सामने आ रहा हूं. आप में से अभी तक अगर किसी ने पुणेकर न्यूज को सब्सक्राइब नहीं किया है या फॉलो नहीं किया है, तो ये मेरे लिए दुख की बात है, आपके लिए नहीं, लेकिन आप उसे फॉलो कीजिए. वी हैव अ प्लेस हियर फॉर वीडियो बाइट्स. हम ये नहीं कह रहे कि आप ऐसा कहिए या वैसा कहिए, जो भी कहना चाहते हैं कहिए, लेकिन आप यहाँ पर आके हमारे पुणेकर के लिए आप वीडियो बाइट्स, इस प्रोग्राम को रिलेटेड जो भी आप कहना चाहते हैं वो दीजिए. And next 1 minute I'll talk about Vibrant Pimpri Chinchwad. पिछले 2-3 महीनों में खासकर पुणे में मीडिया पर एक आरोप लगता रहा कि मीडिया केवल नेगेटिव चीजों को दिखाती है, मीडिया केवल नेगेटिव बात कहती है. वो चाहे पोर्श वाला केस हो, चाहे ड्रग्स वाले जो मामले हैं, या कुछ शराब की जो रेड्स हुई पुलिस की, उसको लेकर काफी सारी चीजों में मीडिया पर across, I'm not talking about only a specific media, कोई print media है, any media group from any sector, let it be print, let it be digital, let it be TV, और ये आरोप consistently लगता रहा. But as an editor, consulting editor of Punekar News, I believe we also have a responsibility to talk about positive sides of the city, to talk about positive sides of the country. आवाज तो हम लोग उठा ही रहे हैं, जो गलत हो रहा है वो तो आवाज उठाना हमारा काम है, हमारा धर्म है. But positive sides, so when I say Vibrant Pimpri Chinchwad, जो आपके आज का इवेंट की थीम है, in this event we are showcasing the positives of vibrancy of Pimpri Chinchwad, and 4 themes are food. So काफी सारे bloggers जो है, काफी सारे vloggers जो है वो food वाले हैं. त्यानंतर याच्यात heritage and culture आहे. त्याशिवाय
we have infrastructure, and then government public servant. या 4 categories आए. We had received around 110-112 entries in this for this activity, for this event. और हमारे साथी अमित सिंह एंड टीम ने उन्होंने 3 से 3.5-4 दिन लगाकर इसमें से 18 लोगों को चुना है, 18 से 20 लोगों को चुना है. सो एनीवन एंड एवरीवन हु इज हियर, वो अपने आप में कोई बड़ा काम कर रहा है, बहुत अच्छा काम कर रहा है. और हमें ये उम्मीद है कि आज के इस इवेंट के बाद वो और ज्यादा बड़ा काम करेगा. सो आप सबका हम लोग स्वागत करते हैं. मैं एग्जाम्पल के साथ आपको बताता हूँ. भूपेंद्र सिंह राठौड़, उनका मुझे मॉर्निंग में फोन आया, किसी काम से उन्हें दिल्ली जाना पड़ा. नाउ दिस जेंटलमैन हैज 4 मिलियन प्लस फॉलोअर्स सर. 4 मिलियन उनके सोशल मीडिया पे फॉलोअर्स हैं. ये आदमी जो इसमें एक अवॉर्डी है, उनको दुबई, यूएस, यूनाइटेड नेशंस, वहां पर एज अ मेन स्पीकर उनको बुलाया गया है. सो ही इज वन ऑफ द अवॉर्डी. वी हैव वैशाली पाटिल मैडम, 40 प्लस मॉम्स जो है, इनका जो चैनल का नाम है, और उनकी स्टोरी इतनी प्यारी है. मोनिका बताएगी जब प्रोग्राम स्टार्ट होगा. उन्होंने स्टार्ट किया 1 मिलियन से ज्यादा जो उनके फॉलोअर्स हैं. मतलब एज अ डॉक्टर अगर वो जो करेला नाही खाता है, लेकिन अगर वैशाली मॅडमने बोल दिया की तुम्हाला उद्यापासून हे तुम्ही खायला पाहिजे कारण की हे चांगलं आहे तुमच्यासाठी, तर 100% लोक खातील. म्हणजे कारला सुद्धा लोक इझिली खाणार. वी हैव सरिताज किचन से सरिता मैडम है. सरिता मैडम है, शी हैज मोर देन 3.5 लाख फॉलोअर्स. कल दिल्ली में भी उनको कोई पुरस्कार मिला है. एंड आई एम श्योर बहुत सारे लोग, खास करके जो पुरुष जो घर में खाना बनाते हैं, वो उनको फॉलो करते होंगे. लेडीज तो करती है, बट जेंट्स भी करते होंगे. सर मैं आपको छोड़ के बोल रहा हूँ, मतलब इट्स नॉट रिलेटेड टू गेस्ट, ओनली अदर्स. देन आई हैव नदीम भाई जो पीछे बैठे हुए हैं. सो ही इज अ गोल्ड मैन. और वो आजकल ट्रेंड चला है ना, काफी लोग गोल्ड वोल्ड लगा के और वो ये करते हैं. मैंने बोला भाई पुलिस वाले भी आ रहे हैं, थोड़ा ध्यान से यहाँ पर ये सब. बट आपका हमने अच्छा, वी हैव ऑल्सो चेक कंप्लीट डेटा कि जितने अवार्डीज है उनका बैकग्राउंड क्या है, पर्सनल बैकग्राउंड क्या है. सो ही हैज मोर देन 3 लाख फॉलोअर्स ऑन इंस्टा. तो ऐसे 1-2 नहीं, ये 2-3-4 नाम जो मेरे सामने आ रहे हैं मैंने वो बताया, बट देयर आर मेनी. सो एनीवन एवरीवन हु इज हियर, आप सबके हम लोग बहुत शुक्रगुजार हैं. आप इसी तरीके से पुणेकर न्यूज को सपोर्ट कीजिए. इसी तरीके से अपनी जर्नी आप आगे बढ़ाते रहिए. एंड इस प्रोग्राम में आकर आपने पुणेकर न्यूज का सम्मान, पुणेकर न्यूज का मान बढ़ाया है, हमें सम्मानित किया, मुझे ऐसा लगता है. थैंक यू फॉर दिस. एंड नाउ आई विल रिक्वेस्ट अमित भाई टू एस्कॉर्ट परदेशी साहब, एंड वी रिक्वेस्ट परदेशी साहब टू बी ऑन स्टेज. आताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे टिकम शेखावत हे कन्सल्टंट एडिटर आहेत पुणेकर न्यूजचे. त्याचबरोबर एक उत्तम शायर देखील आहेत. कारण एक कलाकार हा कुठलीही गोष्ट योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे समाजापर्यंत पोहोचवू शकतो. हा एक आतापर्यंतचा आपण ट्रेंड बघितलेला आहे. जशी एक शायरी त्यांनी तुम्हाला सांगितली, तसं आता सर तुमच्या परवानगीने एक छोटीशी एक शायरी मी पण सांगते. थोडंसं आपण वातावरण हलकं फुलकं करूयात. तसंही आपल्याला वाट बघायचा हे चालूच आहे. त्यावरती एक मला आता जशी टीकामनी सांगितली तशी आता आठवली. राह देखते देखते सारी शाम गुजर गई, राह देखते देखते सारी शाम गुजर गई, मैं सिंदूर लेके खड़ा था वो राखी बांध के चली गई, वो राखी बांध के चली गई. रक्षाबंधन आ रहा है, सो आप थोड़ा बच के रहिए कि राखी वाले आसपास ना भटक जाए. ये थोड़ा सा बच के रहिए, सिंदूर लेके आइए. तर अशा प्रकारे जेव्हा असा हा माहोल असतो आणि आज खरंच बाहेर पाऊस पडतोय, थांबतोय, असं छान असा माहोल आहे. म्हणजे पावसाळ्यामधलं चित्र खरं तर छान असायला पाहिजे, पण सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा थोडेसे आपल्याला रोड्सचा प्रॉब्लेम होतो, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम होतो. जसं म्हणतात की आता व्हॉट्सॲपवरती बरेच आपल्याकडे असे फोटो फिरत असतात की खड्ड्यामध्ये चुकून जर रस्ता आला तर थोडंसं जपून जा, पुढे परत खड्डा लागणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. अशा प्रकारचे बरेच हे फिरत असतात. पण हे सगळं आमच्यापर्यंत कोणामुळे पोचतं तर इन्फ्लुएन्सर्समुळे. हे जे काही कंटेंट क्रिएटर असतात, मीम्स क्रिएटर असतात, त्यांच्यामुळेच हे सगळा डेटा आमच्यापर्यंत पोचत असतो आणि असा ह्या वेळेला बोलायला आम्हाला उपयोगी पडत असतो. त्यामुळे आजचा हा जो इन्फ्लुएन्सर्सचा ही मीट आहे व्हायब्रंट पिंपरी चिंचवड ह्या कार्यक्रमामध्ये
जसं की आता टिकमने सांगितलं की पुणेकर न्यूज हे प्रत्येक फील्डमध्ये काम करते, म्हणजे फक्त सोशल इश्यूज ते कव्हर करतायत असं नाही, तर त्यांनी थोडंसं अशा प्रकारच्या यंगस्टर्सना सुद्धा एक चांगल्या प्रकारे बूस्ट मिळावं आणि त्यांच्याकडून जे काम होतंय त्याला थोडंसं आपण एक प्रशंसा करावी, याकरता इथे आजचा हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाला जसं की टिकमनी सांगितलं की परदेशी सर आधी आलेले आहेत. बॉलिवूड फिल्म्सनी आपले सगळ्या ज्या संकल्पना आहेत या खूपच चुकीच्या करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या प्रेमाबद्दल असू देत, पोलिसांबद्दल असू देत किंवा एकूण जनरल लाईफस्टाईल बद्दल असू देत. बरोबर आहे ना सर? म्हणजे कायम म्हणजे वेळेवरती येणारा व्यक्ती हा कायम वेळेबरोबरच राहतो, वेळेच्या पुढे राहतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण वेळ जर आपण पाळली तर आपण वेळेवरती भरपूर काही गोष्टी करू शकतो आणि जो वेळ पाळतो तोच यशस्वी होतो, हे आतापर्यंत आपण बघितले. पण ठीक आहे, आज बाहेरची परिस्थिती आणि ट्रॅफिकचा एकूण अंदाज बघता आपले गेस्ट काही क्षणातच इकडे येतील आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मला असं वाटतंय की सरांच्या वेळेची सुद्धा आपण पण किंमत ठेवायला पाहिजे, त्यामुळे आपण कार्यक्रम थोडासा पुढे घेऊयात आणि सरांच्या वेळेचं आपण लक्षात घेता इथे जे पहिले 6 अवॉर्डीज आहेत त्यांना आपण इथे सन्मानित करूयात आणि त्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम पुढचे गेस्ट आले की चालू करूयात. याकरता मी कन्सल्टिंग एडिटर ऑफ पुणेकर न्यूज टिकम शेखावत यांना मी व्यासपीठावरती यायची विनंती करते. नक्कीच सांगूयात की कुणालाही फर्स्ट रँक और सेकंड रँक असं आपण केलेलं नाहीये. प्रत्येकाचं कार्य हे खूप मोठं आहे, प्रत्येकाचं काम हे खूप तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण फर्स्ट सेकंड थर्ड असे रँकिंग इथे नाहीये. फक्त आपण ज्या नंबरने अवॉर्ड देणार आहोत त्यातले पहिले 6 फक्त अवॉर्ड आपण पहिले सरांच्या हस्ते देऊयात आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम आपण कंटिन्यू करणार आहोत. Very warm welcome to all of you in this vibrant Pimpri Chinchwad event, very beautiful event and a very beautiful day also. I am Monica Joshi. Welcome you all on the behalf of Punekar News. आजच्या या कार्यक्रमाची कन्सेप्ट आणि संकल्पना ही सगळी आपल्यासमोर सांगितलेली आहेच आहे. आजच्या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर्स पुनीत बालन ग्रुप आहेत, याचबरोबर सिल्व्हर स्पॉन्सर रुबी क्लिनिक आणि याचबरोबर व्हेन्यू पार्टनर हे सयाजी आपले आजच्या या हॉटेलचे आहेत, त्यांनी व्हेन्यू पार्टनर आहेत. याचबरोबर गिफ्टिंग पार्टनर आहेत पपेट ऑन अ बोर्ड. या सगळ्यांच्या वतीनं मी मोनिका जोशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना सगळ्यात प्रथम इथे मी वैशाली पाटील यांना बोलवते. वैशाली पाटील 40+ मॉम, गृहिणी ते डिजिटल क्रिएटर. 40च्या दशकातली एक गृहिणी ज्यांनी आपल्याकडे आयुर्वेद आणि जुन्या घरातील घरगुती उपाय, घरेलू नुस्खे ज्याला आपण म्हणतो, याचं विस्तृत ज्ञान यांच्याकडे आहे हे लक्षात घेतल्यावर युट्यूबवर कंटेंट तयार करायला सुरुवात केली. त्यांनी या ज्ञानाला नैसर्गिक उपचार अर्थात नॅचरोपॅथीच्या वैज्ञानिक ज्ञानासोबत जोडलं. आता त्या डिजिटल क्रिएटर म्हणून त्यांचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्या नॅचरोपॅथीच्या अभ्यासक देखील आहेत आणि त्यांच्या कंटेंटनं अनेक लोकांना आरोग्याच्या पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून फायदा मिळाला आहे. अशा वैशाली पाटील यांना आपण इथे अवॉर्ड देऊन फेलिसिटेट करूयात. प्लीज वेलकम. बिग राउंड ऑफ अप्लॉज प्लीज. यानंतर डॉक्टर भूपेंद्र सिंग राठोर यांना मी इथे आमंत्रित करते. डॉक्टर भूपेंद्र सिंग राठोर is one of the best motivator speaker, trainer, consultant and life coach. He changed millions of people thought life and get them to live successfully. He has 2.5 million subscribers on YouTube and 4,59,000 subscribers on Instagram. Please welcome Dr. Bhupendra Singh Rathore. नदीम निसार शेख. नदीम निसार शेख पुण्यात जन्मलेले आणि वाढलेले आपल्या विनोदी कंटेंटसाठी ओळखले जातात. गोल्डन नॉडी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांची विनोदी शैली लोकांना खूप आवडते आणि त्यामुळे त्यांना इंस्टाग्राम आणि युट्यूबवर खूप फॉलोअर्स मिळतात. त्यांचे इंस्टाग्रामवर 3.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
त्यांनी अनेक टॉप कंटेंट क्रिएटर सोबत कोलॅबरेशन केलेलं आहे. त्यांना त्यांच्या नरक यात्रा ह्या चित्रपटासाठी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ओळख मिळाली असून यात त्यांनी मुख्य भूमिकेत उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सध्या ते चित्रपट आणि अल्बम गाण्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतात. नदीम निसार शेख. After them, Tarun Vadhwani. Tarun is a seasoned digital creator and influencer with over 15 years of experience in the luxurious lifestyle, food and travel space. His influence extends across India. His journey is from being a top 10 blogger, making him prominent figure in the digital community. He has more than 3 lakh followers on Instagram. He combines the imagination and creativity to craft compelling content that captures and holds audience attention. Tarun Vadhwani. Thank you so much. After them, Pooja Rathod. Pooja has dedicated her life to social and environmental cause throughout her life. She is deeply involved in animal protection and climate change awareness. Hence, you will find her promoting a plant-based lifestyle. Her dedication to these causes has led to her recognition and an award from PETA India for Volunteer of the Year in 2019. Pooja Rathod. I request Amit Singh to come up on the stage. Amit Singh. I think they stand. आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट शेखर सिंग सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. व्हायब्रंट पिंपरी चिंचवड ह्या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आजचे आपले चीफ गेस्ट आदरणीय शेखर सिंग सर यांचं आगमन झालेलं आहे. कमिशनर ऑफ पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आजचा हा कार्यक्रम जो आहे हा आपण इथे व्हायब्रंट पिंपरी चिंचवड ह्या माध्यमातून पुणेकर न्यूज यांच्या सहयोगानं इथे घेतलेला आहे. पुणेकर न्यूज ही पुण्यामधला लीडिंग न्यूज प्लॅटफॉर्म आहे की जे सर्व प्रकारच्या न्यूज कव्हर करत असतात. अगदी पोर्श कारपासून पूजा खेडकर प्रकरणापासून ते ड्रग्ज प्रकरणापासून ते वेगवेगळ्या फील्डमध्ये हा पुणेकर न्यूजचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर पुनीत बालन यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. आजच्या कार्यक्रमाचे सगळे मान्यवर अतिथी इथे आलेले आहेत. सो वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ देम ऑन द बिहाफ ऑफ पुणेकर न्यूज. आय एम मोनिका जोशी. वेलकम यू ऑल अगेन ऑन दिस व्हायब्रंट पिंपरी चिंचवड इव्हेंट. जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. आजची सकाळ ही थोडीशी मला वाटतं अडथळ्यांची होती. पाऊसही होता, एकूण रस्त्याचं ट्रॅफिक आणि सगळ्यावरती मात करत सुद्धा आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, ट्विटर असो किंवा फेसबुक असो, सगळ्यावरती इन्फ्लुएन्सर म्हणून काम करणारे हे सगळे यंगस्टर चेहरे बघितले की एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह आपल्यामध्ये संचारतो. उत्साह, कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साह असणं महत्वाचं असतं. त्या गोष्टीबद्दल आवड असणं महत्वाचं असतं आणि त्या गोष्टीकरता कन्सिस्टंट राहणं हे तितकंच महत्वाचं असतं. कुठलीही गोष्ट ही कन्सिस्टन्सी शिवाय मिळत नाही आणि जेव्हा आपण सातत्यानं चिकाटीनं एखादी गोष्ट करतो तेव्हा यश हे नक्कीच आपलं असतं.
याचंच उदाहरण म्हणजे आपण सगळेजण आज इथे सगळ्यांचे ऑलमोस्ट आपले मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. हेच कारण आहे की आपण कन्सिस्टंट आहात, आपण सातत्यानं चिकाटीनं एखादा काम करत आहात आणि ते आपलं पॅशन म्हणून आपण जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये आपण झोकून देऊन करतो आणि त्याचंच रिकग्निशन जेव्हा होतं तेव्हा आपल्याला अजून जास्त वेगळ्या प्रकारचा उत्साह आपल्याला मिळतो. ह्याच करता पुणेकर न्यूजनी आजचा हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे, व्हायब्रंट पिंपरी चिंचवड. एखाद्या शहराची ओळख ही, जसं पुणे शहराची ओळख ही सांस्कृतिक पुणे ते IT हब इथपर्यंत झालेली आहे, तशी पिंपरी चिंचवडची ओळख ही पहिल्यापासूनच एक वेल प्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चरल, एक चांगली सिटी आणि एक अक्षरशः जगाच्या नकाशावरती पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन हे अतिशय नावाजलेली अशी सिटी आपण ओळखतो. पहिल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे पिंपरी चिंचवडचं नाव आपल्याला पुण्याबरोबर जोडलं आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. पुणे 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 हे आपण करतो, पुणे हे आपल्या प्रेमाचं आहे. पण त्याचबरोबर जी आपण म्हणतो की सिस्टर कन्सर्न ज्याला आपण म्हणतोय, आपली सिस्टर सिटी जी आहे ती पिंपरी चिंचवड आहे. आणि ह्याच पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून आज चांगलं काम करून आपल्यासमोर आलेले ते म्हणजे शेखर सिंग सर. ते आपल्या त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला सांगतीलच कशा प्रकारे पिंपरी चिंचवड हे जगाच्या नकाशावर जाण्याकरता काय केलेलं आहे ह्याच्याबद्दल आपल्याला सर सांगतीलच. आजचा हा इव्हेंट जसं की मी तुम्हाला म्हणाले आपल्याला माहिती आहे पुणेकर न्यूज ह्यांच्या माध्यमातून केला आहे. गेले अनेक दिवस सातत्यानं अनेक घटना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या आहेत. या सगळ्यावरती प्रकाश टाकण्याचा आणि अगदी त्या प्रत्येक विषयाच्या अगदी खोलपर्यंत सखोल जाण्याचा प्रयत्न पुणेकर न्यूजच्या माध्यमातून सातत्यानं झालेला आहे. हम लोग जो देखते हैं, हमारे अराउंड जो इवेंट्स होते रहते हैं, उसके बारे में हमें पता कब चलता है, जब हम लोग न्यूज़ देखते हैं. वो न्यूज़ कौन सी भी हो, अब वो मीडिया में हो, वो प्रिंट मीडिया में आ गई हो, या फिर वो इंटरनेट पे किसी प्लेटफॉर्म पे हमें फ्लैश हो रही हो, लेकिन कौन सी भी न्यूज़ हम उसके तय तक जाकर उसका जब पता लगाते हैं तो उसके डीप में जाके हम पता लगाते हैं, तभी उसके बारे में हमें पता चलता है. ऐसे ही पुणेकर न्यूज़ के बारे में हमें इतना ही गर्व है बताने को कि इतना ही डीप जाकर हम लोगों ने सब वो न्यूज़ कवर की है और आप तक पहुंचाई है. फक्त न्यूज बद्दलच नाही तर आपल्यासारख्या या इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून सुद्धा जोडण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच चांगला आहे. आजच्या या कार्यक्रमाला मान्यवर आलेले आहेत, वेळात वेळ काढून ते आलेले आहेत, त्याकरता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यात प्रथम या ठिकाणी मी अमित सिंग यांना व्यासपीठावरती बोलवते आणि त्यांनी चीफ गेस्ट आदरणीय शेखर सिंग सर यांना मोमेंटो देऊन सन्मानित करावं अशी विनंती आहे. यानंतर मुबारक अन्सारी, फाउंडर अँड मॅनेजिंग एडिटर ऑफ पुणेकर न्यूज यांना मी आमंत्रित करते. त्यांनी आजचे आपले चीफ गेस्ट ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस वसंत परदेशी यांना आपण मोमेंटो देऊन सन्मानित करावं अशी मी विनंती करते. यानंतर मी शेखर सिंग सर, टिकम शेखावत यांना विनंती करते की आजचे गेस्ट ऑफ ऑनर श्री पुनीत बालन सर यांना आपण मोमेंटो आणि शॉल देऊन सन्मानित करावं. मी श्री पुनीत बालन सरांना विनंती करते की आपण टायटल स्पॉन्सर ऑफ व्हायब्रंट इंडिया पिंपरी चिंचवड आणि CMD ऑफ पुनीत बालन यांना मी विनंती करते की आपण दोन्ही गेस्टना शॉल देऊन सन्मानित करावं. गेली अनेक वर्ष ज्यांनी हेल्थ सेक्टरमध्ये अतिशय छान काम केलेलं आहे असे रुबी हॉल क्लिनिक हे आपले सिल्वर स्पॉन्सरशिप आहे. त्याचे श्री रोहित भट इथे आलेले आहेत, ग्रुप मेडिकल डायरेक्टर ऑफ रुबी हॉल क्लिनिक यांना आपण सन्मानित करावं अशी मी परदेशी सरांना विनंती करते.
याचबरोबर आजचे आपले व्हेन्यू पार्टनर आहेत सयाजी हॉटेल ग्रुप ऑफ हॉटेल, त्याचे श्री अजय कनोजिया जनरल मॅनेजर सयाजी पुणे यांना मी इथे आमंत्रित करते आणि परदेशी सरांनी त्यांना सन्मानित करावं अशी विनंती करते. याचबरोबर गिफ्टिंग पार्टनर स्पॉन्सरशिप पपेट ॲट बोर्ड याचे मिस्टर वैश्रम पायन इथे आलेले आहेत, त्यांना मी इथे आमंत्रित करते, त्यांना सन्मानित करावं अशी विनंती आहे. I request Tikam Shekhawat from Punekar News. Please introduce. 2 मिनट बहुत ज्यादा है मोनिका. गेस्ट बहुत कीमती समय निकाल कर आए हैं और वी ऑल नो पुणेकर न्यूज 1,70,00,000 पेज व्यूज या व्यूअरशिप एवरी मंथ हम लोग रीच कर रहे हैं. इंग्लिश में इन टर्म्स ऑफ ओवरऑल पुणे रीजन जिसमें पीसीएमसी भी आता है, वी आर नंबर 1 फॉर श्योर. सिस्टम में खासकर सिविक इश्यूज जो भी कुछ गैप्स हैं, दिक्कत है क्राइम को लेके, पुणेकर न्यूज आप अगर सब देख रहे हैं, पढ़ते हैं, पुणेकर न्यूज इज अमंगस्ट टॉप चैनल्स और टॉप न्यूज पोर्टल्स जो इसमें फोकस कर रहा है, ध्यान रख रहा है. मतलब सिंह साहब यहाँ पर आए तो ऐसा नहीं है कि पीसीएमसी पे ध्यान नहीं है, पीसीएमसी पे हमारा पूरा ध्यान है और वहां पर भी जहां जहां गड्ढे या कोई इशू है तो पुणेकर न्यूज का वहां पर पूरा ध्यान है. क्राइम में परदेशी साहब आए हैं, इवेंट होने के बाद कहीं गैप होगा तो वहां भी हम लोग ध्यान रखेंगे. बट पॉइंट इज पीसीएमसी पीसीपीसी बहुत अच्छा हो रहा है, बहुत अच्छा काम हो रहा है. पुणेकर न्यूज जल्दी ही वी आर इन डिस्कशन विद सम इन्वेस्टर्स. हमारा पुणेकर न्यूज मराठी जो है वो पैन महाराष्ट्र में बाय एंड ऑफ दिस ईयर वो लॉन्च हो जाएगा और पैन महाराष्ट्र हम लोग काम करेंगे. ये अलग बात है कि हमारे पुनीत भाई ने अभी तक उस पर फोकस नहीं किया है, बट पुणेकर न्यूज का ये एक बड़ा काम हो रहा है. इस इवेंट को सक्सेस करने के लिए बालन साहब, पुनीत बालन ग्रुप, इनका एज अ टाइटल स्पॉन्सर इनका बहुत बड़ा सपोर्ट रहा है. सयाजी का सपोर्ट रहा है जिन्होंने इतना अच्छा वेन्यू हमें दिया है. हमारे गिफ्ट पार्टनर जो है उनका बहुत बड़ा सपोर्ट है. रूबी हॉल क्लिनिक का बहुत बड़ा सपोर्ट है. हम सबके शुक्रगुजार हैं. और आप सारे जो इन्फ्लुएंसर्स हैं विद मिलियंस ऑफ सब्सक्राइबर्स एंड फॉलोअर्स, आप नहीं होते तो हम क्या करते हैं, हम नहीं होते. इसको सक्सेस बनाने में हमारे फाउंडर्स अमित सिंह और हमारे एडिटर इन चीफ मुबारक अंसारी एंड जो फाउंडर भी और एडिटर इन चीफ भी है, उन दोनों का बहुत बड़ा रोल है. आप सब लोग यहाँ पर आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. थँक्यू सो मच टिकम. यानंतर मी लगेचच शेखर सिंग सरांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं. सर प्लीज. व्यासपीठावर उपस्थित ॲडिशनल सीपी परदेसी साहेब, मिस्टर पुनीत बालन, पुणेकर न्यूज चे टीकम आणि त्यांचे सहकारी, सर्व इथे बसलेले आपले शहराचे इन्फ्लुएन्सर्स अँड सम अदर सिटीजन्स फ्रॉम पीसीएमसी ऑल्सो. आय थिंक इट्स अ गुड इनिशिएटिव्ह जे पुणेकर न्यूजनी सुरुवात केली आहे, व्हायब्रंट पीसीएमसी म्हणून. व्हायब्रंट इंडियाचे नंतर आता व्हायब्रंट पीसीएमसी. पीसीएमसी हॅज ऑलवेज बीन व्हेरी व्हायब्रंट. I think it's a very, very young, dynamic city. Since the time that I joined, almost आता 2 वर्ष 18 ऑगस्टला होतील मला जॉईन केल्यानंतर. आणि तेव्हापासून बघतोय the city is very, very young. Not just in the sense of being inception 1982 आणि त्याच्यानंतर पुणे वगैरे बघितला, मुंबई खूप जुने सिटीज आपले आहे. पीसीएमसी त्या मानाने खूप एक असं यंग सिटी आहे. आणि त्या मानानेच सिटीची डेव्हलपिंग असताना, यंग सिटी असताना डेव्हलपिंग नीड्स सुद्धा वेगळे असतात. डेव्हलपिंगचा आपला पॅराडाईम सुद्धा वेगळा असतो. आणि एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असतो की ज्या प्रमाणात आपण डेव्हलप करायला कदाचित मागे कुठेतरी कमी पडलो इतर भागामध्ये, त्या नवीन सिटीजमध्ये कदाचित ते आपला भरून काढणे, त्याच्यामध्ये 100% आपण सिस्टम म्हणून सक्सेसफुल झालो काय इज फॉर ऑल ऑफ यू टू ऑल्सो डिसाइड अँड प्रॉबब्ली एज्युडिकेट ऑन. But PCMC as an organization, I think I feel really proud to be the commissioner at PCMC, that as an organization, it is one of the most progressive organizations in Maharashtra, one of the most progressive municipal corporations in India. मला अजिबात सांगायला काही शंका नाही. इथे बसलेले
जे लोक वाकड, पुनावडे, ताथवडे, नवीन एरियामध्ये राहत असणारे 100% तुमचा एक वेगळा मत कदाचित असू शकतो. माझ्या ट्विटर फीडवर खूप वेगवेगळे प्रकारचे लोकांचे त्या ठिकाणी मत असतात. कुठे रोड अजून नाहीये, कुठे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, कुठे काही वेळा इतर काही अडचणी येतात. तरी पण ओव्हरऑल इफ यू लुक in a holistic way, I think PCMC has been able to be on a very good path of development that lot of many cities in India are not able to. But I think being influencers, having a constant presence on social media, one thing which is also clear to me आणि जे आमच्यासारखे ॲडमिनिस्ट्रेटर्सला सुद्धा आता क्लिअर आहे की आपल्या शहराचे जे नागरिक आहे म्हणजे आता 20 वर्ष आधीच्या आणि आत्ताच्या याच्यामध्ये खूप फरक आहे. 20-25 वर्ष आधी एखाद्या रस्त्यामध्ये खड्डा असायचा तर आपण असं गृहीतच धरायचो की खड्डा असू शकतो. आता लोक प्रश्न विचारतात खड्डा आहे तर का खड्डा आहे, किंवा जर वॉटर लॉगिंग होत असेल तर त्याचं कारण काय. आणि त्याचं एक जे मोठा कारण जे मला दिसतोय म्हणजे हे चेंजचा, विच इज गुड. आय फील इट इज गुड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन टू बी पुट ऑन दॅट सॉर्ट ऑफ अ नोटीस बाय द सिटीजन्स. And why it is happening, social media to my mind is one of the biggest changes in that. आणि त्याचं मागचं कारण पण हे आहे की आता पीसीएमसी मध्ये असलेलं जे आपलं रेसिडेंट आहे तो कंपॅरिझन आपला देशामध्ये करत नाही. तो म्हणतो टोकियोमध्ये असं आहे, तो म्हणतो लंडनमध्ये असं आहे, न्यूयॉर्कमध्ये असं आहे, तर माझ्या शहरामध्ये का नाही आहे. मी तर प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, मी वॉटर टॅक्स भरतोय, मी इतर काय सगळं करतोय, तर माझ्या शहरामध्ये का नाही. आणि आय फील दॅट इज अ पॉझिटिव्ह चेंज. आय टेक इट व्हेरी व्हेरी पॉझिटिव्हली that there is a positive pressure overall from civil society, from residents, on social media, etc. And social media also provides a very good platform for people like me in the administration to try to understand the pulse of the people. Because a lot of times, sometimes we get the feedback, there are multiple channels, people like TCOM is also one feedback channel, all the journalists, etc., which are into the formal journalism. But I think in terms of what you guys as social media influencers might be putting, or what various social media channels are putting, or what my Twitter feed is buzzing, that itself becomes a very big pattern for me to understand where the pulse of the people is going. The only thing is that as a growing city, I think there are a lot of needs that we as a municipal corporation need to cater to. त्याच्यामध्ये तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरची नीड असतील, सोशल वेलफेअर मधली नीड्स असतील, ब्रेड अँड बटरची नीड. ब्रेड अँड बटर म्हणजे एकदा ड्रेनेज तर केला पण ड्रेनेजला चोकअप न होऊ देणे, वॉटर सप्लाय केली पण वॉटर सप्लायला वॉटर क्वालिटी मेंटेन करणे, इतर गोष्टी मेंटेन करणे, रोड बनवली पण रोडला मेंटेन ठेवणे, या सगळी याच्यामध्ये. आणि याच्याच पाठोपाठ आपला जे एक मुख्य मुद्दा आपल्या सिटीचा आहे की आपला वाकड पासून चरोली पर्यंतचं जे संपूर्ण सी सेक्शन ज्याला मी नेहमी म्हणतो, जे आपलं आता ग्रोईंग सेक्शन आहे, त्या ठिकाणी आपल्याला मॅचअप करणं खूप गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून जे प्रायव्हेट डेव्हलपमेंट आज रोजी होतोय त्याला आपल्याला ॲज अ पब्लिक इन्फ्रा डेव्हलपमेंटला मॅचअप करणं खूप गरजेचं आहे. And as all cities are going through, I think TCOM has only given 2 minutes. I've already shot 2 minutes by almost 3 to 4 minutes. But as is the problem throughout the world, I think one major challenge जे आपण पण city म्हणून face करतोय तो climate change आहे. And I cannot emphasize it enough how we are probably falling short overall as a world, as an ecosystem, probably then as a country. And in fact, a lot of commentators now say, and I also believe, India is in fact doing much better in climate change than a lot of other people, but still there are a lot of gaps that need to be filled. And that responsibility also needs to be taken at the city level also by municipal corporations. आणि मला वाटतं आता क्लायमेट चेंज, सस्टेनेबिलिटीचे जे काही सगळे मुद्दे आहे आणि त्याच्याशी निगडीत भरपूर मुद्दे म्हणजे सांगायला आता 1, 2, 3 तास सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामधलं मोबिलिटीचा मुद्दा आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टचा मुद्दा आहे, पेडेस्ट्रियन वॉकवेजचा मुद्दा आहे, सायकलिंगचा मुद्दा आहे, एअर पोल्युशनचा मुद्दा आहे, एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी, रिव्हर्समध्ये आपली परिस्थिती कशी आहे, एसटीपीची आपली परिस्थिती कशी आहे. आणि मला वाटतं आता पुढे जाऊन सर्व सिटीजच्या साठी ही गोष्टी खूप जास्त महत्वाची ठरणार आहे की आपण या जे आपल्या संपूर्ण विश्वभरात जे काही आपला प्रॉब्लेम आपण फेस करतोय क्लायमेट चेंजचा, त्याला तोंड द्यायला आपण किती समर्थ आहोत. आणि जसा मी पॅटर्न म्हटला होता, माझा ट्विटर फीड मधला एक जे मेजर पॅटर्न आहे की एखादा सस्टेनेबिलिटीशी रिलेटेड काही एक मुद्दा असला ना की लोकांचा खूप जीवाशी निगडीत असतो, असा त्यांचे कॉमेंट, त्यांचे इतर रिस्पॉन्स त्याच्यावर तो 100% तो दिसतोय. तो पुनवडेचा MRFचा मुद्दा असो, बायोडायव्हर्सिटी पार्क तलवडे मधला मुद्दा असो, रिव्हर पोल्युशनचे मधला मुद्दा असो, दीज आर द इश्यूज विच इज रिअली टचिंग द पीपल टुडे. अँड दॅट इज समथिंग आय थिंक दॅट वी as administrators need to be very, very mindful of. I am personally very mindful of that entire thing. There are few decisions that
वी टेक ॲज म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जे कदाचित आज रोजी आता एक सोपा एक्झाम्पल तुम्हाला देतो आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कॉन्फ्लिक्ट कसा असतो तो पण त्याचा एक म्हणजे एक उदाहरण आहे. आपण जेव्हा पेडेस्ट्रियन वॉकवे किंवा सायकलिंग ट्रॅक वगैरे बनवतो, बरेच लोक असं विचारतात तर बनवण्यामध्ये अर्थ काय, सायकल करायला तर कोणी दिसत नाही, किंवा त्याच्यावर लोक एन्क्रोचमेंट करतात, त्याच्यावर टपरीवाले उभं राहतात, त्याच्यावर ठेलेवाले उभं राहतात, वगैरे वगैरे वगैरे. पण आज रोजी जे गाडीमध्ये बसलेला माणूस आहे, इथे तुमच्यापैकी कोणी सायकलवर आलाय? नसणार आहे, एक आहे. म्हणजे वी शुड क्लॅप फॉर हिम प्लीज. आणि आता मी एवढा सांगतोय, मी पण गाडीमधूनच आलो आहे, मी काही सायकल घेऊन आलेलो नाहीये. पण इट इज अ फॅक्ट दॅट अनलेस अँड अंटिल तुम्ही गाडीमध्ये जरी असाल आणि मी तुम्हाला म्हटलं शेत आहे, शेतामधून गाडी घेऊन जा, तुम्ही घेऊन जाणार नाही. तुम्ही म्हणणार रोड कुठे आहे, मला जायचं कुठे. म्हणून इट इज अ चिकन एग प्रॉब्लेम. अँड वाय आय एम टेलिंग यू दिस थिंग इज दॅट इन ॲडमिनिस्ट्रेशन देर इज ऑलवेज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू क्रॉस सेक्शन्स ऑफ सोसायटी. वन विच वुड फील देर इज नो नीड फॉर अ सायकल ट्रॅक. मला गाडीसाठी आज 3 लेन आहे ना, मला 4 द्या, मला 5 द्या. पण आता रोडची लिमिट पण आहे सिटीमध्ये. रोडला बियॉन्ड अ पॉइंट यू कॉन्ट कीप ऑन इन्क्रीजिंग. And every time we are just putting a band-aid, one after the other, one band-aid, two band-aid, three band-aid. So I think this was just one example that I was trying to give you when it comes to sustainability and climate change issues. There is a very, very complex topic. I think cities need to prepare ourselves to deal with that situation. Cities also need to prepare ourselves to deal with disaster, for example. आता पाऊस आपल्याकडे येऊन गेला, बरेच लोकांना असं वाटलं असेल की महानगरपालिकेने काहीच केलं नाही. पण तुम्हाला सर्वांना अजून एक गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. जे पाऊस आपल्याकडे आधी 2-3-4 दिवसामध्ये पडायचा, तो आता अख्खा 2-2, 3-3 तासामध्ये पडतोय. मी मागचे 2 वर्ष आधी सातारामध्ये कलेक्टर होतो. त्या ठिकाणी 2021 मध्ये बरंच लँडस्लाईड, बऱ्यापैकी लँडस्लाईड त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी कोयनामध्ये 24 तासामध्ये म्हणजे एक दिवसामध्ये 746 mm पाऊस पडला होता. Delhi gets 700 mm rainfall in the entire year. So that is the kind of extreme rainfall events that are happening. आणि त्याच्यामध्ये आपला इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन, जे स्ट्रॉम वॉटर ड्रेन आपण 65 mm पाऊस गृहीत धरून मागे प्लॅनिंग केली होती, त्याला तर 120 mm, 150 mm, 200 mm पर्यंतची कदाचित आपल्याला प्लॅनिंग करावी लागणार आहे. आणि त्याच्यासोबतच नवीन एरियाज पण आहे, आणि त्याच्यानंतर फंड पण लिमिटेड आहे. सो I think there's a lot of complex issues that urban India is facing. The only hope that I take, a lot of people say that 2047, when we'll be celebrating 100 years of our independence, the kind of urbanization that we'll have then, त्यावेळी जे आपलं अर्बन इंडिया असणार आहे त्याच्या 80% आज रोजी अनबिल्ट आहे. म्हणजे 2047 ला जे आपलं अर्बन इंडियाचं जे परिमाण असणार आहे त्याचं नुसता 20% आजपर्यंत झालेलं आहे. म्हणजे अजून 2047 ला 80% अर्बन इंडिया बनवण्याचा आमच्याकडे मुभा आहे, आणि ते सर्वांनी घेतली पाहिजे. जेवढा मला घेतली पाहिजे तेवढा तुम्हाला सुद्धा घेतलं पाहिजे. यू गाईज आर इन्फ्लुएन्सर्स, यू हॅव द एबिलिटी टू इन्फ्लुएन्स पीपल इन द सोसायटी. सो आय होप apart from other things you will try to influence people for causes which need influence from your side also. I gave cycling as one very small example. BRTS is another example, and PCMC BRTS debate is very different from Pune BRTS debate. And पोलिसचा सुद्धा त्याच्यामध्ये कदाचित थोडा मतांतर असणार आहे. But again, BRTS is one thing. Tomorrow, say metro is coming, other things are coming. So I feel that social influencers or social media influencers can become a very, very strong part of the messaging that we also want to give in the society, that we also would want to give through you. But once again, kudos to Tikam, his entire team at Punekar News for organizing this event and calling me here. Thank you. हॅलो, थँक्यू सर. इथे सांगायला खूप आनंद होतोय सर की पिंपरी चिंचवडबद्दल खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान व्हिडिओज पुणेकर न्यूजने केलेले आहेत. ते नंतर तुम्हाला पाठवण्यात येणार, आणि इन्फ्लुएन्सर्सनी पण खूप केलेले आहेत, ते तुम्हाला डेफिनेटली पाठवणार आहोत. सगळ्यांना, तिन्ही गेस्टना आपण पाठवणार आहोत ते. यानंतर मी परदेशी सरांना विनंती करेन की आपण कृपया मार्गदर्शन करावं. आदरणीय शेखर सर, मिस्टर बालन, ज्यांचा आज सत्कार होतोय, झाला आहे किंवा होणार आहे काही मंडळींचा आणखी, ते सर्व इन्फ्लुएन्सर्स, सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मित्रांनो, अतिशय चांगला असा प्रोग्राम आहे आज पुणेकर न्यूजचा असं मला वाटतं.
कारण आपण बोलताना नेहमी बोट दुसऱ्याकडे दाखवतो आणि सगळं त्यांनी करावं, मी मात्र काही नाही करावं, अशी परिस्थिती असते. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कुठल्याही कामामध्ये काही ना काही प्रॉब्लेम प्लस मायनस नेहमी असतात. बिईंग अ पोलीस ऑफिसर बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना, म्हणजे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की आपली सोसायटी क्राईम फ्री ठेवणं किंवा सगळ्यांना त्यांचं जीवन ज्यांना जसं हवं तसं जगता आलं पाहिजे, त्यासाठी सगळ्यांचीच जबाबदारी असं मला वाटतं. आपण नेहमी बघतोय की न्यूजमध्ये काही काही गोष्टी येतात, जसं सरांनी सांगितलं की शेखर सरांनी की ट्रॅफिक हा आपला जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण मी घरातून निघालो की बटन दाबलं की मी पटकन 3 सेकंदाला ऑफिसमध्ये पोहोचावं असं आपल्याला वाटतं. पण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडं, जे आहे रोड्स आहेत, मला आठवतं मी पुण्यातच BSc ॲग्री केलं शिवाजीनगरला आणि नंतर MSc ॲग्री केलं, तर त्यावेळेस आम्ही या बाजूला यायचो पण नाही सर. म्हणजे या बाजूला अगदी कसलीही ट्रॅफिक नव्हती, कसली वस्ती नव्हती आणि दूर दूरपर्यंत कुठेतरी एक टपरी असं काहीतरी दिसायचं. पण आज या स्पीड अर्बनायझेशनच्या स्पीडमध्ये पिंपरी चिंचवड एक प्राईम सिटी अशी झालेली आहे. आणि जसं आपल्या मॅडम म्हणाल्या की तसं हे पिंपरी फार वेगानं वाढतं आहे, अर्बनायझेशन फार वेगानं वाढतं आहे. याच्यामध्ये आपल्याकडं IT पार्क आला, आपल्याकडं इंडस्ट्रीज आली, म्हणजे सगळे इंडस्ट्री आणि IT पार्क्स पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये आहेत. आणि ऑफकोर्स इंडस्ट्री आल्यास की ट्रॅफिक वाढणार आहे, गाड्या वाढणार आहेत आणि आपले रोड आहेत एवढेच आहेत. मला असं वाटतं की सरांनी एक छान प्रश्न विचारला की सायकल कोण चालवतं. मीही चालवतो सर कधी कधी, पण नेहमीच जमत नाही. पण आपण काय करतोय की आजकाल व्हेकल्स मिळणं किंवा व्हेकल्स घेणं फार सोपं झालं आहे. मला आठवतं आहे माझ्या कॉलेज डेजमध्ये फार कमी व्हेकल रोडवर दिसायच्या जेव्हा मी पुण्यात फिरायचो आणि मंगला थिएटरकडे काहीतरी रविवारी पिक्चरला वगैरे जायचो, तेव्हा फार कमी गाड्या असायच्या. पण आज असं झालं की फायनान्स कंपनीज खूप मोठ्या झाल्या, 50,000 भरा आणि कुठलीही गाडी घेऊन जा. आणि अगदी टपरी चालवणाऱ्या मुलापासून ते अगदी मग वर तर काय विचारायची गरज नाही, सगळ्यांकडे गाडी आहे. 4 व्हीलर असलं म्हणजे प्रेस्टिज पॉईंट झालेला. त्या अनुषंगानं खूप गाड्या रोडवर आल्या, म्हणजे जेवढ्या नको तेवढ्या रोडवर येत आहेत आणि दररोज त्या हजारोच्या संख्येनं रोडवर येत आहेत. रोड इन्फ्रास्ट्रक्चर तेवढंच आहे, रोड तेवढेच आहे आणि गाड्या आणखी वाढत आहेत. साहजिकच ट्रॅफिक कंजेशन होणार आहे आणि आपल्याला याला सामोरं जायची आपली तयारी पाहिजे. मला असं वाटतं की याच्यामध्ये पटकन सोल्युशन येणार नाही, हळूहळू एक 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 डेव्हलपमेंट चालू आहे. जसं आपलं मेट्रो चालू आहे, BRT सारखा हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. पण तरीही व्हेकल्स मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं कुठं ना कुठं कंजेशन, कुठं ट्रॅफिक कंजेशन दिसतं. त्या मनानं सुदैवानं बालन सर मला म्हणायला हरकत नाही की वी आर लकी, आमच्याकडे त्या मनानं फार कमी ट्रॅफिक कंजेशन आहे. पण काही स्पॉट्स आहेत की त्या ठिकाणी क्रॉसिंग पॉईंट्स आहेत आणि त्या ठिकाणी मात्र ते होताना दिसतं. पण सायकलिंगचा विषय निघाला म्हणून मला असं वाटतं कधीतरी आपण असा विचार करूया का, ज्याला ज्याला शक्य आहे की वन डे नो व्हेकल कॅन बी अ सायकल और मे बी वॉकिंगवर, असं जर झालं तर बऱ्यापैकी कधीतरी त्याचा फायदा होईल असं मला असं वाटतं. जसं जसं शहर वाढतं तसे तसे काही प्रॉब्लेम्सही आपल्याला समोर येणार आहेत. जसं आपल्याकडं सायबर क्राईम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, काही लँड माफियाज यामध्ये तयार होत आहेत आणि साईड बाय साईड आता माननीय CP सर आणि टीम मिळून आम्ही सर्वांनी त्याचा प्रयत्न करतो आहे की या शहरामध्ये याला क्राईम फ्री शहर कसं करता येईल आणि लोकांना त्यांचं जीवन सहजपणे कसं जगता येईल, यासाठी वी आर ट्राईंग अवर बेस्ट. त्या सरांनी आता सायबर पोलीस स्टेशन आम्ही मंजूर करूनही घेतलेलं आहे आणि काही दिवसात ते आणही होईल. आपल्याकडे सेल आहे, पोलीस स्टेशन नव्हतं तर पोलीस स्टेशन आता सुरू झालेलं आहे, त्याचाही आपल्याला नक्की यामध्ये फायदा होणार आहे. आणि थोडेसे हे क्राईम जे आहे या ठिकाणचं वेगळ्या तऱ्हेचं आहे. मी पुण्यामध्ये फर्स्ट टाईम, जरी पुण्यात शिकलो सर तरी पण पुण्यामध्ये फर्स्ट टाईम मी ॲज अ ऑफिसर म्हणून एंट्री केला. क्राईम थोडं वेगळ्या तऱ्हेचं आहे आणि त्या वेगळ्या तऱ्हेचं इंजेक्शन पण लागतं. ते इंजेक्शन म्हणजे MPDA किंवा मोका अशा तऱ्हेनं आम्ही मोठ्या प्रमाणावर राबवतो आहे. मला असं वाटतं 18ला हे कमिशनरेट स्टार्ट झालं आणि त्यामध्ये कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी आम्ही 51 मोका केले होते आणि जवळपास 450 मंडळी जे क्रिमिनल्स आहेत ते त्यांना आत बसवलं होतं आणि यावर्षी जवळपास 100+ आम्ही त्यांना हे करतोय आणि
बसवलेत आतमध्ये MPD वगैरेमध्ये. म्हणजे आमची जी आयुधं आहेत, आमच्याकडे शस्त्र आहेत ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून आम्ही ती वापरायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय. तडीपार वगैरे ते जनरल आहेच आहे, पण MPD मुखासारखा जो हत्यार आहे पोलिसांकडे अशा क्रिमिनलला कंट्रोल करण्यासाठी वी आर ट्राईंग अवर बेस्ट. आणि नुसतं पोलीसच करून चालणार नाही आहे याच्यामध्ये. असं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पोलीस एक एजन्सी झाली, ऑथोराईज एजन्सी झाली, पण आपल्याला कुणालाही काही माहीत असेल तर ते पोलिसांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. शेजारी ॲक्सिडेंट जरी झाला तरी आपण पोहोचत नाही, मला काय त्याचं म्हणून पुढे निघून जातो. आणि जेव्हा माझा ॲक्सिडेंट होतो तेव्हा मला वाटतं की मला सगळ्यांनी मदत करावी. थोडी ही पण भावना डेव्हलप व्हायची आपल्याला गरज आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये थोडंसं हे कमी झालं आहे. शेजारी कोण राहतो हे पण आपल्याला माहीत नाही, आपण त्याशी बोलत पण नाही. कारण तुझा फ्लॅट 2 करोडचा तर माझाही फ्लॅट 2 करोडचा, मी का तुझ्याशी बोलावं, अशा तऱ्हेचं काहीतरी इंटरनल स्पिरिट आहे काय, असंही मला कधीतरी वाटतं. त्यामुळं बोललं पाहिजे माणसाने. आणि मी पाहिलं की मीडिया इन्फ्लुएन्सर्स मंडळी त्यांचं छान काम करतात त्यांच्या एरियामध्ये. पण व्हर्च्युअल मीडिया एका बाजूला आहे ते आता काळाच्या ओघामध्ये महत्त्वाचं झालेलंच आहे, पण आपण माणसं जोडायचंच पण शिकलं पाहिजेत. व्हायब्रंट मीडियामध्ये जे येणार आहे सोशल मीडियामध्ये, त्याचा नक्कीच आपल्या जीवनावर डायरेक्टली इनडायरेक्टली इम्पॅक्ट होतोच खरं. पण आपण माणसं जोडायला शिकलं तर ती माणसंच वेळेला कामाला येणार आहे. मीडियावरचा तुमचा व्हर्च्युअल मित्र कधीही कामाला येणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगेल. ॲज अ स्टेक होल्डर्स म्हणून सोशल मीडिया याच्यामध्ये आहेच आहे, पण ह्याच्यामध्ये मीडिया जो रोल करते आहे तो मीडियाचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा 4th पिलर आहे आपल्या लोकशाहीचा. आणि आपली जी मतं आणि मतांतरं जी होत आहेत किंवा मतं जी बनत आहेत तीही मीडियामुळं बनत आहेत. चांगले असतील, वाईट असतील, किंवा ते जे स्टडी करून काही न्यूज दाखवतात, त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं माध्यम असं झालेलं आहे. मला असं वाटतं की शेखावत सुरुवातीलाच म्हणाले की निगेटिव्ह न्यूज आम्ही दाखवतो, त्यामुळे पॉझिटिव्ह न्यूज पण आम्ही दाखवतो. आणि त्या पॉझिटिव्ह स्टोरीज पण समाजामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. का आपण यंगस्टरला पण आपण जेव्हा स्वतःला सिनियर म्हणतो, आपण जेव्हा सिनियर मंडळी म्हणतो, तेव्हा आपली एक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी आहे असं मला वाटतं की यंगस्टर्सना आपण काय देतो आहे. यंगस्टरला फक्त निगेटिव्ह दाखवतो आहे की पॉझिटिव्ह चाललं आहे की नाही, अशी प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर असता कामा नये. पॉझिटिव्ह स्टोरीज समोर येणं आवश्यक आहे. आणि आज जो प्रोग्राम आपण केला त्याबद्दल खरंच आपल्याला धन्यवाद. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून जर व्यवस्थित प्रयत्न केले आणि मनापासून प्रयत्न केले तर आपल्याला सोसायटी आणि आपलं जीवन सहज चांगल्या तऱ्हेनं करता येईल. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर पुनीत बालन सर यांना मी इथे बोलवीन. खरं तर पुनीत बालन सरांविषयी थोडंसं सांगायला मला आवडेल. गेस्ट ऑफ ऑनर आहेत आजच्या कार्यक्रमाचे ते. पुनीत बालन सर हे पुण्याकरता आणि महाराष्ट्राकरता त्यांच्या या कंपनीच्या माध्यमातून खूप काम करत असतात. आपल्याला ठिकठिकाणी खरं तर त्यांचे बरेचसे बॅनर पण दिसत असतात. गणपतीमध्ये, वेगवेगळे फेस्टिवल्समध्ये आम्हाला तुमचे बॅनर बघायला मिळतात. पण तेवढाच फक्त विषय नाहीये, पण आज महाराष्ट्रातल्या अनेक लोकांपर्यंत त्यांनी मेडिकल जे काही पोचवलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. याचबरोबर खेळाडूंना, जवळजवळ 60 खेळाडूंना त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि त्यांचा संपूर्ण त्यांच्या करिअरचा खर्च पुनीत बालन ग्रुप उचलतो. याचबरोबर वेगवेगळ्या खूप टाळ्या वाजवण्यासारख्या गोष्टी आहेत. खरं तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. बेसिकली कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पुनीत बालन ग्रुप हे लिडिंगला असताना त्याचबरोबर त्यांनी ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये आणि जवळजवळ समाजातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं इन्फ्लुएन्सर ते पहिले आहेत असं म्हणायला पाहिजे. त्यांचा इन्फ्लुएन्स आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या खूप मदत करतात. असे पुनीत बालन सर आज आपल्याला गेस्ट ऑफ ऑनर आणि टायटल स्पॉन्सर म्हणून मिळाले. त्यांना मी इथे आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित PCM CG कमिशनर शेखर सर, परदेशी सर, पुणेकर न्यूजचे टिकमजी आणि समोर उपस्थित सर्व इन्फ्लुएन्सर्स जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह न्यूज दोन्ही चांगल्या पद्धतीने इन्फ्लुएन्स करतात. आता मॅडमनी सांगितलं की गणेश उत्सवात आपण ठिकठिकाणी खूप बॅनर्स बघतो पुनीत बालन ग्रुपची जाहिरातीची. आणि मला पुणेकर न्यूजचं तेव्हा माहिती पडलं, कारण जसं टिकमनी सांगितलं की पुणेकर न्यूज लिडिंग आहे, पॉझिटिव्ह न्यूज पण लावतात पण निगेटिव्ह पण जास्ती लावतात. जेव्हा मला नोटीस लावली होती पहिली बातमी त्यांनीच लावली होती.
3,20,00,000 दंड जेव्हा महानगरपालिकेने लावली होती त्याची पहिली नोटीस मी दुबईत होतो आणि ती लिंक मला एकाने पाठवला तर मी पण पाहिलं हे इंडस्ट्रीला स्लॅप्ड विथ 3.2 करोड नोटीस पुणेकर न्यूज. मला व्हेरी गुड. आज पीसी नाही अजून काढलं नाही तुम्ही न्यूज, तसंच आहे, राहू द्या ते. ते म्हणतात ना एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. तर आज वी आर प्राऊड टू बी असोसिएटेड ह्या उपक्रमाला, PCMC आणि वायब्रंट PCMCला. कारण मला भले आम्ही पुण्यात राहतो सर, पण PCMC मध्ये येणं आमचं खूप असतो. आणि PCMCनी पुणे जिल्ह्यात म्हणेल की सर्वात बेस्ट सिटी म्हणजे ती, आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाईज, कनेक्टिव्हिटी वाईज आणि सगळ्या गोष्टी वाईज ती जी आहे ती PCMC आहे. जेव्हा अजितदादा पालकमंत्री होते, जेव्हा महानगरपालिका त्यांच्याकडे होती, अनेक वर्ष त्यांनी खूप डेव्हलपमेंट केली. खूप स्पोर्ट्स इव्हेंट्स जे होतात, लीग्स असतात, ते PCMCच्या हद्दीत होतात. आणि एक उदाहरण म्हणजे जे हॉकी महाराष्ट्राला आम्ही जे सपोर्ट करतो, त्या हॉकी महाराष्ट्रात जिथे प्रॅक्टिस करते किंवा यू कॅन सी की ऑलिम्पिक लेवलची जी स्टेडियम तिकडे क्रिएट केली आहे, ते थँक्स टू PCMC कमिशनर आणि त्यांचे कमिशनरेट, की त्यांच्यामुळे त्यांनी ती लँड दिली म्हणून हॉकी महाराष्ट्रात इकडे आज प्रॅक्टिस करू शकते, मुलांना ऑलिम्पियन्सला ट्रेन करू शकते. तर मी जास्ती वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झाला आहे. आणि एवढंच सांगेल की वन ऑफ दी बेस्ट सिटीज इज PCMC. दोन्ही जे चीफ गेस्ट आहेत, कमिशनर साहेब आणि परदेशी साहेब, दोघांना मी हे विनंती करेल की कधीही कुठलंही मदत तुम्हाला CSRच्या माध्यमातून किंवा ग्रुपच्या माध्यमातून लागला for the development of this PCMC city, we are always there for you. We are just a phone call away and we'll always be there for you all. Thank you. Jai Hind. थँक्यू सो मच बालन सर. यानंतर आपण लगेचच अवॉर्ड्सकडे वळूयात. आपल्या गेस्टना जास्त वेळ नसल्यामुळे आपण लगेचच हा कार्यक्रम करणार आहोत. मी यानंतर जेव्हा सरिताने यांच्या बहिणीच्या सल्ल्यानं सरिताज किचन नावाचा YouTube चॅनल सुरू केला. सुरुवातीला तिनं स्थानिक रेसिपीच्या व्हिडिओज अपलोड केले. यानंतर त्यांनी गणेश उत्सवाच्या दिवशी मोदकाचा व्हिडिओ अपलोड केला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चॅनलला अतिशय जास्त फॉलोअर्स मिळाले आणि यानंतर सरिता यांनी यूट्यूबवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे अनेक कुकिंग व्हिडिओज अपलोड केले. त्यांच्या चॅनलवरून पैसे येऊ लागले. काही लोकांनी त्यांच्या कामावर टीका केली, पण सरिता यांनी आत्मविश्वास गमावला नाही आणि प्रामाणिकपणे त्या काम करत राहिल्या आणि दर्शकांसाठी उच्च दर्जाचे व्हिडिओ तयार केले. अशा सरिता पद्मन यांना आपण सन्मानित करूयात. आदरणीय शेखर सिंग सरांना मी विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करूयात. याचबरोबर पुणेकर न्यूजचे टिकम शेखावत, मुबारक अन्सारी यांनी देखील त्यांना सन्मानित करावं. यानंतर अमोल देशपांडे. अमोल देशपांडे पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील 3 लाखाहून अधिक नागरिकांशी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सक्रियपणे संवाद साधतात. ते पुणे मेट्रो प्रवासी, PMP प्रवासी मंच, पुणे रेल्वे प्रवासी आणि सर्वात मोठ्या PCMC फेसबुक ग्रुप, पिंपरी चिंचवड फर्स्ट यासारख्या अनेक प्रभावी गटांचे व्यवस्थापन करतात. याचबरोबर निगडी प्राधिकरण रहिवासी, PCMC इटआउट्स आणि मुळशी फर्स्ट यासारखे गट देखील ते चालवतात, जिथे ते या क्षेत्राशी संबंधित समस्यांवरती जनजागृती आणि उपाययोजना करतात. त्यांच्या प्रयत्नांमध्ये पुणे फर्स्टचा समावेश आहे, जो त्यांनी शहराशी संबंधित मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार केलेला आहे. 2017 मध्ये महाराष्ट्रातील 7 लाखाहून अधिक अर्जदारांबरोबर त्यांची निवड झालेली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शहराच्या दृष्टिकोनावर देखील त्यांनी चर्चा केलेली आहे, असे अमोल देशपांडे. यानंतर रोशन पाटील. इंस्टाग्रामवरती आपलं पुणे या हँडलनं ओळखले जाणारे रोशन हे पिंपरी चिंचवडमधील एक प्रमुख कंटेंट क्रिएटर आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत. याचबरोबर 2017 पासून त्यांनी PCMC आणि पुण्याचे सौंदर्य संस्कृती दाखवण्याच्या त्यांच्या असाधारण कामासाठी प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या जिवंत कथनशैली आणि आकर्षक कंटेंटद्वारे त्यांनी 1.4 लाखाहून अधिक फॉलोअरशिप निष्ठावान प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. त्यांच्या कामाला व्यापक मान्यता मिळाली असून ते समुदायात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
रोशन पाटील. यानंतर आपण नाव घेणार आहोत ते म्हणजे खेळाडू. खेळाच्या या क्षेत्रामध्ये नितीन कीर्तने, टेनिसचा लिजेंड हा पुरस्कार प्राप्त असलेले हे क्रीडापटू. नितीन कीर्तने हे भारताचे एक ऐतिहासिक टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या 4 दशकांच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीमध्ये अनेक यशस्वी खेळांची नोंद केली आहे. ज्यांनी 16 वेळेला राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि 1992 मध्ये महेश भूपतीसह ज्युनियर विम्बल्डन बॉईज डबल्समध्ये उपविजेतेपद मिळवलेले आहे असे नितीन कीर्तने. यानंतर अजित सैल. ऐतिहासिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे अजित सैल भारतीय मास्टर्स क्रिकेट टीमचे ते सदस्य आहेत, ज्यांनी मेक्सिकोमध्ये 25 एप्रिल ते 11 मे 2024 दरम्यान आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं. त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा नितीन इथे पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर डॉक्टर सुधीर राय. He is a seasoned healthcare professional with over 2 decades of experience in emergency medicine and hospital administration. He has a strong background in emergency medicine with a passion for continuous training and community programs. His videos about life-saving technique during cardiac issue, he has got good attention internet. Dr. Rai's expertise and dedication to emergency medicine and healthcare management make him respected leader in his field. Dr. Sudhir Rai. दिनेश पवार. दिनेश हे DI7 फिल्म्सच्या आणि फिल्म्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक आहेत. त्यांनी MBA मार्केटिंगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे. याचबरोबर रेडिओ सिटी 91 मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. दुबईतील उद्योग इंडिया एक्स्पोमध्ये आर्टिस्ट मॅनेजर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि मॅनमरायझम अँड वज्रा या चित्रपटांमध्ये चीफ असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे असे दिनेश पवार. राम गोमारे हे समर्पित पोलीस अधिकारी आणि प्रवीण क्रीडापटू आहेत. राम गोमारे हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हे लातूरच्या बाभळगावचे रहिवासी आहेत. त्यांच्या असामान्य समर्पण आणि धैर्यामुळे राम यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. मनोज शिंगुस्ते. स्पायसी किक नावाने प्रसिद्ध असलेले मनोज बारक्याशिवाय तुम्हाला खरं एंट्री नाहीये इथे. बारक्या हा त्यांचा मुलगा आहे ना, त्यांचा पुतण्या आहे. काका काका म्हणून त्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या लहान मुलाच्या माध्यमातून त्यांनी जे व्हिडिओ केलेले आहेत ते इंटरनेटवरती खूप व्हायरल झालेले आहेत आणि इन्फ्लुएन्सर फॉलोअर्सना ते खूप आवडतात. 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि नुकतेच बिग बॉस मराठी बिग बॉस मध्ये ते पाहुणे कलाकार म्हणून जाऊन आलेले आहेत. प्राची डेब आले आहेत का? She is a renowned Pimpri Chinchwad based cake artist, recently honored at Oxford University of her outstanding work in royal icing art. Prachi holds 3 world record for making 100 kg vegan edible royal icing structure inspired by the Milan Cathedral, maximum number of vegan royal icing structure and 200 kg edible structure of an Indian inspired palace. शुभंकर सोनवणी हा पुण्यातील एक गतिशील इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे, जो आपल्या आकर्षक कंटेंटद्वारे पुणे आणि भारताच्या जिवंत कथा साकारतो. डिजिटल क्षेत्रातल्या उपस्थितीत अलीकडे शुभंकर सामाजिक कार्यात खूप गुंतलेला आहे. रोटरॅक क्लबचा मेंबर म्हणून समुदायामध्ये सक्रिय योगदान देखील तो देतो आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्याचे 68,000 फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आहेत. शुभंकर सोनवणी. स्नेहल पुरी या मूळच्या जळगावच्या आहेत, सध्या पुण्यामध्ये राहतात.
लहानपणापासून अभिनय आणि भटकंतीची त्यांना आवड आहे. शाळेमध्ये देखील त्यांनी अनेक फंक्शन्समध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली घरच्या घरी कामातून वेळ मिळाल्यानंतर आणि यूट्यूबवर पैसे कमवता येतात हे त्यांना समजल्यावर त्या फॅशन, ट्रॅव्हल आणि फूडशी संबंधित व्हिडिओ बनवत असतात. त्यांनी समाजासाठी महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा स्नेहल पुरी. Japneet Kohli. Meet Japneet Kohli. She is the creator behind a lifestyle platform, Janpreet 11. As a curious soul on a mission to taste the world, she brings a slice of her life to her audience every day. Japneet specializes in lifestyle, skincare, food, travel, mini vlogs, always striking to keep it real and relatable. Sarita Patil. सरिता देवगोंडा पाटील मूळची कोल्हापूरची असून सध्या पुण्यामध्ये राहते. तिचा यूट्यूब चॅनल सरिता 24 स्वामी या नावानं आहे. तिनं BSc आणि MBA HR पूर्ण केलं असून सध्या खासगी क्षेत्रात काम करत आहे. पुणेकर न्यूज आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीनं आज आपण त्यांना सन्मानित करत आहोत. डॉक्टर कविता राव. Dr. Kavita Rao is a notable senior partner at Aditya Birla Capital and gold medalist of CBSE topper. She earned accolades such as Mrs. Asia World 2023 and was named an inspiring woman leader by Economic Times in 2023. With 6 decorates and multiple awards, including the Vishwakarma Samman and Times Business Awards, Dr. Rao has been recognized for excellence and financial social services. Dr. Kavita Rao. And the last but not the least is Nadeem Ahmed. Nadeem Ahmed यांना द लॉजिकल गाईड म्हणून ओळखलं जातं. हे कंटेंट क्रिएटर आहेत जे पुणे. ओके, जस्ट आपण त्यांची माहिती घेऊयात. ते पुण्यामधले आहेत आणि स्ट्रीट फूड रेस्टॉरंट्स यासारख्या क्षेत्रामध्ये काम करतात. पुणे आणि PCMC या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. फॉर द सक्सेस ऑफ दिस इवेंट देर आर 2 more people जिनका बहुत बड़ा योगदान रहा है. एक हमारे चौहान भाई, चौहान साहब प्लीज. चौहान साहब इज API विद पिंपरी चिंचवड पुलिस. आपकी बहुत अहम भूमिका रही है. थैंक यू सो मच चौहान साहब. एंड सुविद भाई कहाँ है? ये जो पूरा इवेंट देख रहे हैं सब कुछ हमारे सुविद भाई एंड टीम ने किया. टीम इज डूइंग इट. प्लीज आइए, आपका हक है, आइए प्लीज. एक ग्रुप फोटो. गौड़ साहब आए हैं क्या? गौड़ साहब नहीं. अमोल कागवड़े जी, शितोड़े साहब, मिस कर रहा हूं. आप सबका बहुत बड़ा सपोर्ट रहा है और आप सभी को पुणे के न्यूज की ओर से बहुत बहुत धन्यवाद. तो मोनिका ने कहा कि मेरा फोटो तो बाकी, और वो बात सही भी है. किनके साथ? सबके साथ. हाँ, ये क्योंकि वो देख यहाँ पे रही है, फोकस पुनीत की ओर है और शेखर सिंह साहब भी नहीं छूट रहे हैं. सो आई रिक्वेस्ट शेखर सिंह सर और पुनीत से कि मोनिका जी का भी बहुत अच्छी उन्होंने एंकरिंग की है, बहुत अच्छा इवेंट को संभाला है और बालन साहब के बारे में हमसे भी ज्यादा उनको पता है. तो ये एक उनका नॉलेज है, उनकी कैपेबिलिटी है. मोनिका जी प्लीज. सिंग राठोड यांच्या टीममधले आहेत. डॉक्टर भूपेंद्र सिंग राठोड हे मोटिवेशनल स्पीकर म्हणून ऑल ओव्हर इंडिया और रादर ऑल ओव्हरचा प्रवास आहे. नॅचरोपॅथी या फील्डमध्ये वैशाली काम करतात. नदीम निसार शेख,
15 ईयर्स से ये इन्फ्लुएंसर फील्ड में काम कर रहे हैं। टॉप 10 ब्लॉगर्स में इनका नाम है। 3 लाख से ज्यादा इनके फॉलोअर्स है। इंडिया फॉर वॉलेंटियर ऑफ ईयर 2009 से इनको नवाजा गया है। यस, थैंक यू सो मच। हमारे गेस्ट्स का और इन्फ्लुएंसर्स का सबका पुणेकर न्यूज शुक्रगुजार है। आपने अपना कीमती समय निकाला, हमें टाइम दिया और वाइब्रेंट पिंपरी चिंचवड़ जो मुहिम है इसमें पार्टिसिपेट किया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। पुणेकर न्यूज टीम के साथ एक फोटो के लिए पुणेकर न्यूज टीम के जो भी है सभी आ जाइए। अदिति आप नीचे, आप धन्यवाद सर। आज सर्व हेलो एवरीवन, मैं हूं शुभांकर और मैं कंटेंट क्रिएटर हूं पुणे से। और आज पुणेकर न्यूज़ ने मुझे इनवाइट किया है पिंपरी चिंचवड़ वाइब्रेंट पिंपरी चिंचवड़ इनिशिएटिव के लिए, एंड आई एम वेरी एक्साइटेड फॉर इट। और एक अच्छा इनिशिएटिव है हमारे जैसे कंटेंट क्रिएटर्स को बढ़ावा देने के लिए और एक अच्छा सा प्लेटफॉर्म देने के लिए। थैंक यू। Hello, good morning everyone. So myself Sarita Devgonda Patil from Pune, and my YouTube channel name is Sarita 24 Swami. So this is channel for Swami Samartha Seva and Anubhuti group, and Punit Balan group, which is today's event creator. So मैं थोड़ा हिंदी इंग्लिश में बात कर सकती हूँ। ओके, तो पुणेकर न्यूज़ ये जो प्लेटफॉर्म है, पुणेकर न्यूज़ और ये पुनीत बालन ग्रुप ने हमें जो ये प्लेटफॉर्म क्रिएट किया है, तो मैं उनकी बहुत आभारी हूँ, धन्यवाद हूँ कि जो उन्होंने हमारे कार्य के लिए रिकॉग्नाइज किया। और ये जो सोशल पुणे वाइब्रेंट पीसीएमसी ग्रुप है, तो ये ग्रुप की वजह से बहुत सारे कंटेंट क्रिएटर या फिर जो अच्छा काम कर रहे हैं उनको ये रिकॉग्नाइज करते हैं और सोशल मीडिया पे उनको समाज में उनका जो भी कार्य है वो लाते हैं। तो उसी के लिए ये जो पुनीत बालन ग्रुप है और पुणेकर न्यूज़ है, उनकी मैं बहुत शुक्रगुजार हूँ। और ऐसे ही प्रोग्राम हमें और ज़्यादा प्रोग्राम में हमें इनवाइट करे और ऐसे बहुत सारे प्रोग्राम हो, यही मैं चाहती हूँ। और सरिता 24 स्वामी ये मेरे यूट्यूब चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और ये जो ग्रुप है उसको भी फॉलो कीजिए। इंस्टाग्राम पे है और यूट्यूब पे भी है। चलो, सी यू अगेन, बाय बाय। हाय गाइस, मैं आज इनवाइटेड हूँ पुणेकर न्यूज़ से और मेरा नाम है तरुण वाधवानी। आप तो मुझे फॉलो करते होगे नहीं, अगर मेरा नाम लग्जरियस तरुण वाधवानी है इंस्टाग्राम पे। सो आज मैं आया हूँ ये इवेंट में, वाइब्रेंट पिंपरी चिंचवड़। तो बेसिकली मेरा पेज लाइफस्टाइल एंड फूड में है और मैं इन्फ्लुएंसर ऑफ द ईयर 2024 को अवार्ड होने वाला हूँ सुन। बट वाइब्रेंट चिंचवड़, वाइब्रेंट ही वर्ड में एकदम लाइफ एनर्जी और एकदम एंथुसिज्म भरा हुआ है। हमारे लाइफ में भी वही भरा हुआ है। इवेंट ऐसे होते रहे, ऐसे इवेंट में ये काफ़ी एनर्जी है जहाँ पे हमें बहुत अपॉर्चुनिटी मिलती है, हमें अच्छा लगता है, लोगों से मिलने को कनेक्ट्स मिलते हैं। सो थम्स अप टू दिस इवेंट एंड सी यू ऑल गाइस। हाय, माझे नाव स्नेहल पुरी, मी एक यूट्यूब क्रिएटर आहे आणि आज इथं पुनीत बालाजी ग्रुपतर्फे म्हणजे त्यांच्यातर्फे इथं आम्हाला एक अवॉर्ड देण्यात येणार आहे आणि त्यांच्याबद्दल मी आभारी आहे त्यांची। आणि त्यांनी हे खूप चांगलं कार्य केलं की म्हणजे जे यूट्यूब क्रिएटर्स आहेत, आमच्यासारखे छोटे मोठे जे पण यूट्यूब क्रिएटर्स आहेत, त्यांना एक म्हणू शकतो प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे। आणि त्याबरोबरच पुणेकर न्यूज जे चॅनल आहे त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे, त्यांना नक्की फॉलो करा। ते भरपूर त्यांच्या जे सोशल ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणजे जे जे अशा गोष्टी असतात की जे आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। तर इथं येण्यासाठी इथं आल्यानंतर खूप छान वाटलं, खूप छान यांचा प्रोग्राम होता, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। हा जो प्रोग्राम आहे पुनीत बालन ग्रुप यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे आणि तसेच पुणेकर न्यूज यांचे एक इंस्टाग्राम पेज पण आहे, यूट्यूब चॅनल पण आहे, त्यांना नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। स्नेहल पुरी हे माझ्या चॅनलचं नाव आहे। ठीक आहे, थँक्यू। नमस्कार, मी राम गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन। आज पुनीत बालन प्रेझेंटेड पुणेकर न्यूज या पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो। मी सन 2022मध्ये कझाकस्तान येथे आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली आणि सन 2023मध्ये साऊथ आफ्रिका या ठिकाणी कॉम्रेड ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली।
त्याबद्दल आज मला या ठिकाणी पुणेकर न्यूजच्या वतीने मला हा पुरस्कार भेटला जातो, त्याबद्दल मी पुणेकर न्यूज़ आणि ह्या ग्रुपचे धन्यवाद व्यक्त करतो। नमस्ते, मेरा नाम पूजा राठौर है और मेरे अकाउंट में आप मुझे ढूंढ सकते हैं @vegan पूजा करके। यहाँ मैं इवेंट में आई हूँ पुणेकर की तरफ से, वाइब्रेंट पिंपरी चिंचवड। आई एम वेरी थैंकफुल टू देम दैट दे हैव इनवाइटेड मी, क्योंकि ये जो कंटेंट क्रिएटर्स होते हैं उनको एक चांस देता है कि वो अपना हुनर दिखाएं और आगे बड़े लोगों से कनेक्ट करें। यहाँ पे मैं एनिमल प्रोटेक्शन फील्ड में काम करती हूँ। हम लोग अवेयरनेस स्प्रेड करते हैं, जानवरों को कैसे देखभाल करें, उनका ख्याल रखें, इसलिए मैं प्लांट बेस्ड लाइफस्टाइल को प्रमोट करती हूँ, so that we nurture ourselves without harming any other being. Thank you. हेलो एवरीवन, माय नेम इज़ वैशाली मनोज पाटिल और मेरे चैनल का नाम है 40+ मॉम। यहाँ पर मुझे अवार्ड के लिए इनवाइट किया गया, सबका थैंक्स। पुनीत बालन ग्रुप्स स्पेशली उनका तहे दिल से मैं थैंक्स बोलना चाहती हूँ, और मिस्टर शेखावत और मिसेस शेखावत मैम का भी मेरे तरफ से बहुत बहुत धन्यवाद। और ये जो मेरा 40+ मॉम चैनल है, इसका उद्देश्य एक ही है कि घर घर में मेरे जो भी आयुर्वेदिक उपचार होते हैं, जो भी मैंने घर में जो भी नेचुरल उपचार मैं बताती हूँ, तो हर एक घर में पहुँचने चाहिए, क्योंकि हर एक माँ जो होती है उसे काफ़ी प्रॉब्लम्स आते हैं कि घर में कोई भी बीमार पड़ता है तो उसे किस प्रकार से ट्रीट करना चाहिए। तो उसके लिए मैं जो भी घर के जो भी उपचार होते हैं उससे किस प्रकार से हर एक को बेनिफिट्स मिले, यही मेरा उद्देश्य है मेरा 40+ मॉम चैनल का। और मेरा यूट्यूब पर 1.3 मिलियन फॉलोअर्स है, फेसबुक पर 2.7 और इंस्टाग्राम पर 1 मिलियन फॉलोअर्स है। तो इसी प्रकार से आप सबका प्यार मुझे मिलना चाहिए, और थैंक्स फॉर एवरीवन। हॅलो, माय नेम इज नितिन कीर्तने, फॉर्मर डेव्हिस कप प्लेयर अँड नॅशनल टेनिस चॅम्पियन। इथं मी आज व्हायब्रंट PCMCची जी मोहीम चालू केली आहे पुणेकर न्यूजनी, त्याला सपोर्ट आणि खूप इनिशिएटिव्ह चांगली घेतलेली आहे। ही व्हायब्रंट PCMC एक झोन आहे, PCMCमध्ये खूप कामं झालेत आणि पुणेकर न्यूजनी एक ही नवीन जी स्टेप घेतली आहे ती खूप टिकम शेरावत यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच इच्छा करतो कि ही जो मुहिम चालू किया है उसको आगे एक वाइब्रेंट PMC मुहिम भी करना चाहिए, बिकॉज पुणे में भी बहुत इश्यूज़ है और ऐसे ही इश्यूज़ निकाल के इसका हल हो सकता है। Hello everyone, this is Japneet Kohli. I am the creator behind the platform Japneet Kohli 11, and I am always a curious soul who loves to travel world, who loves to try new things. I love exploring, I love traveling, so I always like to create those experiences what I feel, and then I upload it on Instagram and YouTube as well. And I'm so grateful I got this opportunity by Pune News and then Puneet Balan Group for giving me this opportunity, meeting so many creators, and I really love it. Thank you. स्टार्ट। पुणेकर न्यूज़ ने जो इवेंट ऑर्गेनाइज किया है आज वाइब्रेंट PCMC, उस इवेंट से जो PCMC की जो पॉजिटिव साइड्स है वो बाहर आएगी और जो यूथ है वो और इंस्पायर होगे इस चीज़ से। सो ये इवेंट उसी के लिए था। थैंक यू। येस, नमस्कार, मी दिनेश पवार। आज व्हायब्रंट पिंपरी चिंचवड या कार्यक्रमाला मला ॲज अ अवॉर्डी बोलवलं आणि हा व्हायब्रंट पिंपरी चिंचवड 2024 हा इनिशिएटिव्ह पुणेकर न्यूजने घेतलेला। सो त्याबद्दल पुणेकर न्यूजचे आणि संपूर्ण पुणेकर न्यूजच्या टीमचे मी आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाचे जे टायटल स्पॉन्सर होते पुनीत बालन ग्रुप, सो पुनीत बालन सरांचे सुद्धा आभार। आजच्या कार्यक्रमासाठी मान्यवर PCMC कमिशनर शेखर सिंग सर होते, IPS परदेशी सर होते, पुणेकर न्यूजचे टिकम शेखावत होते। सो त्यांनी मला हा सन्मान दिला, त्याबद्दल मी पुणेकर न्यूज आणि PCMCचे खरोच मनापासून आभारी आहे। त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 2024 या नावाने तो अवॉर्ड दिला आणि आम्ही याच्या आधी पण चांगल्या अथवा वाईट घटना ज्या आहेत आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ह्यापुढे सुद्धा त्या न्यूज अशा पद्धतीचा कॉन्टेंट आम्ही याच्या पुढेही तो पोहोचवणार आहोत। सो थँक्यू सो मच। खूप छान वाटतंय पिंपरी चिंचवड व्हायब्रंट या प्रोग्राममध्ये येऊन। टिकम सरांनी मला कॉन्टॅक्ट केला होता, ऑलवेज सॉ टिकम कव्हरिंग पूजा खेडकर प्रकरणामुळे, तर त्यांनी त्यांचा खूप चांगला फॅन फॉलोअर वाढला होता।
सो पुणेकर न्यूज हे एक न्यूज मीडियामधलं एक फ्रेशनेस, एक व्हायब्रंट कल्चर त्यांनी आणलं आहे. तो मला खूप छान वाटतो. आणि तसं म्हणायला लागेल की पुणेकर आज पिंपरी चिंचवडकरांचा सन्मान करत आहेत. ऑब्व्हियसली त्यांचं कव्हरेज आमच्या सिटीमध्ये खूप छान आहे. आज पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर, PCMC कमिशनर यांच्या हस्ते आम्हाला अवॉर्ड मिळाला आणि खूप छान छान माझ्याबरोबर पिंपरी चिंचवडच्या सोशल इन्फ्लुएन्सरला भेटायची पण संधी मिळाली. तर छान वाटतं आहे आणि असेच कार्यक्रम पुणेकर न्यूजनी करावं आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. थैंक यू पुनीत बालन ग्रुप, थैंक यू पुणेकर न्यूज़, आज यहाँ बुलाया, बहुत अच्छा लगा. और ये जो PCMC वाइब्रेंट है बहुत ही अच्छा कंसेप्ट है. जिस तरह से ये चल रहा है, आई होप इसके आगे ये बहुत अच्छा चलेगा. और जिस तरह से मैनेजमेंट है, सारी चीज़ें प्रॉपरली सेट की है, नो डाउट ये बहुत आगे तक जाएगा. एंड उम्मीद करता हूँ कि इन्फ्लुएंसर्स का जैसा सपोर्ट रहा है, आगे भी आपको बहुत सपोर्ट रहेगा. जिस तरह मैं हूँ, मेरे तरह बहुत लोग हैं, डेफिनेटली हमारी तरफ से बहुत सारा सपोर्ट मिलेगा आपको. ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू. बस यही करते रहो. थैंक यू सो मच. हाय एवरीवन, आई एम सो हैप्पी. मैं बहुत खुश हूँ आज पुणेकर न्यूज़ एंड सभी टीम को, स्पेशली टीकम सर को थैंक्स इस अवार्ड के लिए. ये अवार्ड डॉक्टर गोविंद सिंह राठौर कोच BSR सर के बिहाफ पर आज रिसीव करके बहुत खुशी हो रही है. एंड पुणेकर न्यूज़ इज़ डूइंग एक्सीलेंट वर्क इन द सोसाइटी, PCMC में, पूरे पुणे में. तो बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सो वेरी मच. वंस अगेन थँक्स फॉर द अवॉर्ड. थँक्यू. नमस्कार, माझं नाव मनोज शिंगुस्ते. सोशल मीडियावरती मी स्पायसी किक या नावाने आपले अकाउंट्स आहेत आणि पुणेकर न्यूज यांनी जो हा इव्हेंट आयोजित केला आहे व्हायब्रंट PCMC नावाचा, तर इथे येऊन खरंच भारी वाटलं. कारण सगळे इन्फ्लुएन्सर जे PCMCमध्ये आहेत आणि यापैकी बऱ्यापैकी लोकांना मी सोशल मीडियावरतीच पाहिलं ना, तर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. आणि यांनी जे इनिशिएटिव्ह घेतले, म्हणजे इथं PCMCचे कमिशनर होते, पोलीस कमिशनर होते, या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली किंवा यांना एकदा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. याबद्दल मी पुणेकर न्यूजचा खूप आभारी आहे. आणि शहरामध्ये असे इव्हेंट झाले पाहिजेत जेणेकरून एकमेकांसोबत भेटता येईल, बोलता येईल किंवा ओळखी होतील. सो धन्यवाद पुणेकर न्यूज आणि पुन्हा एकदा आभार. थँक्यू. Hi, this is Dr. Sudhir Rai. I'm CEO with Ruby Hall Clinic. I thank Punekar News, and it's really happy to say that Pimpri Chinchwad has been very vibrant, and we are happy to connect with this. Thank you Mubarak and his team for making this happen. It's been a good day. Jai Hind, Jai Maharashtra. I'm honored to be a part of this amazing event organized by Punekar News, and Pimpri Chinchwad as a city has given me a lot. It's my karm bhumi, and so it's an amazing place to be in with amazing infrastructure. So we are very grateful that we are a part of this beautiful city, and thank you so much Punekar News for this award and for this honor. थँक्यू सो मच पुणेकर न्यूज आणि पुनीत बालन ग्रुप फॉर दिस अवॉर्ड. आणि मला खूप आनंद होतोय. हा अवॉर्ड माझ्यासाठी स्पेशल आहे कारण हा वायब्रंट पिंपरी चिंचवड अवॉर्ड आहे. कारण माझी खरी तर करिअरची सुरुवातच पिंपरी चिंचवडमधून झाली. माझं स्पेशल कनेक्शन आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्यामुळं मला कुठेतरी वाटतं की हा अवॉर्ड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि कारण माझ्या करिअरची सुरुवात झाली, त्यानंतर बराच काही स्ट्रगल जो आहे तो पिंपरी चिंचवड या शहरामधूनच मला शिकायला मिळाला. बरेच लाईफ लेसन्स मिळाले आणि त्याच बरेच अवॉर्ड्स याआधी मिळालेत, पण हा माझ्यासाठी स्पेशल आहे कारण हा व्हायब्रंट पिंपरी चिंचवड अवॉर्ड आहे. इथं आलं की मला असं खूप लाईव्हली असल्यासारखं वाटतं, म्हणजे इथलं सगळं एन्व्हायरमेंट असं छान जिवंत वाटतं. आणि थँक्यू व्हेरी मच पुणेकर न्यूज आणि पुनीत बालन ग्रुप. थँक्यू. Hi everyone, this is Dr. Kavita Rao and I'm today very excited to be part of Punekar Group and Punit Balan's team event, which is appreciating the social influencers across the Pune, and it is lovely to be part of Pimpri Chinchwad vibrant event. Thank you so much and looking forward for such great events. Thank you.